गट्टू चिंकी बनले सांता. शाळेला क्रिसमसची सुट्टी लागली होती आणि गट्टू चिंकी क्रिसमस सेलिब्रेट करायला खूप एक्सायटेड होते. आईनेही क्रिसमस ट्री डेकोरेट करायला बाबांकडून सगळं सामान मागवलं होतं. ती गट्टू चिंकी शाळेतून येण्याची वाट पाहत होती. पण आज जसे गट्टू चिंकी घरी येतात ते एकदम शांतपणे सोफ्यावर बसून जातात. हे पाहून आई त्यांना विचारते, अरे बाळांनो, काय झालं? ख्रिसमसच्या सुट्टीसाठी तुम्ही कालपर्यंत किती एक्सायटेड होता आणि आज जर शाळेला सुट्ट्या लागल्यात तर तुम्ही एवढे शांत का बसलायत? काय झालं? आई, आम्हालाही सॅन्टा क्लॉजचा तो ड्रेस हवाय. तू घेऊन देशील? हो आई, देशील तू आम्हाला घेऊन? काय पण असं का मुलांनो, काही झालंय का? आई, अगं काय झालं, आम्ही शाळेतून घरी येत असताना तर रस्त्यात ते केक शॉप आहे ना, जिथून आपण नेहमी क्रिसमसचा केक घेतो, तिथे ना. गट्टू, ते बघ, त्या केक शॉपवर आत्तापासूनच किती गर्दी झालीये. हो चिंकी, क्रिसमस तर उद्या आहे, पण सगळे आजपासूनच केक घेतायत. आपणही आईला सांगूया की आजच केक घेऊन टाक, नाहीतर केक संपले तर. अरे काय तू गट्टू, केक थोडीच संपून जाणार आहे. तेवढ्यात गट्टूची नजर एका गरीब मुलीवरती पडते, जिने फाटके आणि जुने कपडे घातले होते आणि ती केक शॉपच्या बाहेर उभी होती. ती मुलगी केक घेऊन जाणाऱ्या लोकांकडे खूप नीट पाहत होती. चिंकी, त्या मुलीला बघ, ती किती दुःखी दिसतीये ना. हो गट्टू, बरोबर बोललास. चल आपण जाऊन तिच्याशी मैत्री करूया. हो, ही मस्त कल्पना आहे चिंकी. गट्टू चिंकी त्या मुलीजवळ जातात आणि तिला म्हणतात, तू इथे उभी राहून काय बघतीयस? ते माझं घर इथे जवळच आहे. माझ्या आईबाबांजवळ पैसे नाहीये, म्हणून ते मला केक घेऊन नाही देऊ शकत. मी तर इथून जातच होते, तर माझी नजर ह्या दुकानावर पडली. तुम्ही माझी तक्रार त्या दुकानदाराला नका करू. मी आता इथून निघून जाते, नाहीतर तो मला ओरडेल. त्या मुलीचं असं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकीला खूप दुःख होतं. अगं नाही ग, घाबरू नको, आम्ही कोणालाच काही नाही सांगणार. हो हो, बरं तुझं घर कुठे आहे आणि तुझं नाव काय आहे? माझं नाव प्रिया आहे आणि मी त्या झोपडीत राहते. प्रिया रस्त्याच्या पलीकडे थोड्या दूरवर असलेल्या एका झोपडीकडे इशारा करते. पण तेवढ्यात त्या केक शॉप मधून तो दुकानदार बाहेर येतो आणि त्याला पाहून प्रिया आपल्या झोपडीकडे पळून जाते आणि गट्टू चिंकी तिला थांबवू शकत नाहीत. आणि याच बाबतीत विचार करत करत ते दोघे घरी येतात आणि शांत होऊन सोफ्यावर येऊन बसतात. ओ, तर असं झालंय होय मुलांनो, म्हणून तुम्ही दोघे शांत आहात. पण तुम्हाला सॅन्टाचा ड्रेस का हवाय? तुम्ही त्याचं काय कराल? आई, आम्ही ह्या वेळेस ठरवलंय की आम्हाला क्रिसमसला कोणतंच गिफ्ट नको आहे आणि आम्हाला क्रिसमसचा केकही नाही कापायचा. त्यापेक्षा आम्ही प्रियासाठी गिफ्ट घेणारे आणि आमच्या वाट्याचे गिफ्ट सुद्धा प्रियाला देऊन टाकणारे, ते सुद्धा सॅन्टा बनून. हो आई, विचार कर, जेव्हा आम्ही सॅन्टा बनून तिच्या घरी जाऊ आणि ते सुद्धा केक आणि गिफ्ट घेऊन, तेव्हा ती किती खुश होईल. आपल्या मुलांच्या तोंडून एवढ्या मोठमोठ्या गोष्टी ऐकून तर आई इमोशनल होऊन जाते आणि गट्टू चिंकीला मिठी मारते. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं खरंच खूप समजूतदार आहात. ठीक आहे, मग आपण आताच सोबत शॉपिंगला जाऊया आणि तुमची नवीन मैत्रीण प्रियासाठी केक आणि गिफ्ट्सही घेऊ आणि तुमच्या दोघांसाठी मी सॅन्टाचा ड्रेसही घेईल. चला. हे ऐकून मुलं खूप खुश होऊन जातात. ते लवकर खाऊन घेऊन रेडी होतात आणि आईसोबत शॉपिंगला निघून जातात. तिथे पोहोचून गट्टू चिंकी सगळ्यात अगोदर केक शॉपला जातात. अगं आई, बघ ना, हा सॅन्टाचा केक किती मस्त आहे. नाही गट्टू, हा केक बघ, हा जास्त मस्त आहे. अरे मुलांनो, आरामात बघा आणि जो आवडेल तो सांगा, मी तोच घेऊन देईन. गट्टू चिंकी थोड्या वेळ विचार करून सांतावाला केक ठरवतात. यानंतर ते दोघे गिफ्ट शॉपवर जातात आणि एवढे सारे गिफ्ट्स पाहून गट्टू चिंकी खूप जास्त एक्सायटेड होतात. चिंकी, मला नव्हतं माहिती की दुसऱ्यासाठी गिफ्ट घेताना जास्त मजा येते. हो गट्टू, बरोबर बोलला. दुसऱ्यासाठी काहीतरी करताना जास्त छान वाटतं. आपण तर दरवेळेस केक कापायचो आणि आपल्याला गिफ्ट्सही मिळायचे,
पण प्रिया किती खुश होईल जेव्हा ती तिचा पहिला क्रिसमस साजरा करेल. एकदम बरोबर चिंकी. आपण तिच्यासाठी ही बाहुली घेतली तर? हो, ही मस्त आहे. ठीक आहे मुलांनो, मी ही बाहुली घेते आणि त्यासोबतच आपण तिच्यासाठी पेन्सिल केस सुद्धा घेऊया. मी आत्ताच दुकानदार काकांना हे सगळे गिफ्ट्स रॅप करायला सांगते, ठीक आहे? आई सगळ्या गिफ्ट्सना रॅप करावून घेते आणि ही सगळी शॉपिंग करून गट्टू चिंकी आईसोबत घरी येतात. घरी बाबा अगोदरच आले होते. गट्टू चिंकी एक्सायटेड होऊन बाबांना सगळं काही सांगतात आणि आपण आणलेला केक आणि गिफ्ट्स दाखवतात. वा मुलांनो, हे सगळं तर खूप छान आहे आणि तुम्ही दोघंही खूप छान काम करत आहात. याने तुम्हाला देवाकडून खूप सारे आशीर्वाद मिळतील. हो मुलांनो, बाबांचं एकदम बरोबर आहे. आता मी हा केक फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्ही सुद्धा हे सगळं सामान नीट ठेवून द्या, ठीक आहे? ओके, आई. हे सगळं करून गट्टू चिंकी झोपी जातात. दुसऱ्या दिवशी क्रिसमस होता आणि गट्टू चिंकी संध्याकाळीच आपला सांतावाला युनिफॉर्म घालून सांता बनले होते. हो 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 हो, चिंकी सांता, तू तयार आहेस? हो 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 गट्टू सांता, मी तयार आहे. असं वाटतंय माझे दोन्ही सांता गिफ्ट्स द्यायला तयार आहेत. तर चला मग. हो बाबा. बाबा गट्टू चिंकीला कारमध्ये बसवून प्रियाच्या झोपडीजवळ घेऊन येतात. प्रिया आपल्या झोपडी बाहेर उदास बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत होती. हो 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 हो, मेरी क्रिसमस प्रिया. गट्टू चिंकीला सांताच्या ड्रेसमध्ये पाहून प्रिया अगदी उड्या मारू लागते. काय 2-2 सांता माझ्या घरी? वाव! हो 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 हो, बघ प्रिया, आमच्याकडे तुझ्यासाठी काय आहे. हा यमी केक आणि गिफ्ट सुद्धा. वाव! केक आणि गिफ्ट सुद्धा माझ्यासाठी? माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे खरंच माझ्यासाठी आहे? हो हो, नक्कीच प्रिया, हे घे. प्रियाच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी भरून येतं आणि ती चिंकीकडून गिफ्ट्स आणि केक घेते. सांता थांबा, मी आत्ताच माझ्या आईबाबांना बोलावून आणते. त्यांनाही तुम्हाला भेटवते. नाही नाही प्रिया, आता आम्हाला जायचंय इतर मुलांच्या घरी. हो 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 हो, मेरी क्रिसमस. हो हो, मेरी क्रिसमस प्रिया. ठीक आहे, थँक्यू सो मच सांता. यानंतर गट्टू चिंकी लवकर आपल्या घरी परततात. घरी पोहोचताच गट्टू चिंकीला म्हणतो, आज किती मजा आली ना चिंकी. हो गट्टू, हा आपल्या आयुष्यातला बेस्ट क्रिसमस होता. नाही मुलांनो, आता हा क्रिसमस अजून स्पेशल बनेल. आज जा, तुमच्यासाठी आतमध्ये अजून एक सरप्राईज आहे. काय? सरप्राईज? गट्टू चिंकी लवकर घरामध्ये जातात आणि पाहतात की घरामध्ये सुंदर असा क्रिसमस ट्री ठेवला होता आणि सोबतच आजी आणि आजोबा सुद्धा आले होते, तेही सांताच्या ड्रेसमध्ये. ओ हो हो, मेरी क्रिसमस मुलांनो. आजी आजोबा, तुम्ही इथे? ये. गट्टू चिंकी धावत जाऊन आजी आजोबांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात. मुलांनो, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत आजी, आणि आम्हाला तुमचं हे सरप्राईज खूप आवडलं. हो आजी, खरंच. मुलांनो, तुमच्या आई बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कशी त्या छोट्या मुलीची मदत केलीत आणि तिला खुश केलत. म्हणून आम्ही विचार केला की आपणही आपल्या मुलांसाठी काहीतरी करू. हे पहा, आम्ही तुमच्यासाठी केवढे गिफ्ट आणले आहेत ते. आणि मुलांनो, हे बघा, मी माझ्या हाताने क्रिसमस केक बनवलाय. ये, खरंच आमच्यासाठी हा क्रिसमस एक बेस्ट क्रिसमस आहे. काय, हो ना चिंकी? एकदम बरोबर गट्टू. यानंतर गट्टू चिंकी सगळ्यांसोबत क्रिसमस केक कापतात आणि आपले गिफ्ट्सही उघडून पाहतात आणि ते खूप वेळापर्यंत आजी आजोबांसोबत एन्जॉय करतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी क्रिसमसला सांता बनतात आणि खूप सारा आनंद देतात. एप्रिल फूल बनवलं. आज आहे एप्रिल फूल डे, म्हणजेच एकमेकांना वेड बनवण्याचा दिवस. आज चिंकी गट्टूच्या अगोदर उठली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी भन्नाट प्लॅन चालू होता. मागच्या एप्रिल फूलला गट्टूने मला एप्रिल फूल केलेलं, पण ह्या वेळेस मी त्याला फूल करेल आणि एकदा नाही,
खूप वेळेस. सगळ्यात अगोदर चिंकी आपल्या स्कूल बॅगमधून काही ब्लँक शीट्स बाहेर काढते. यानंतर ती स्टडी टेबलवर ठेवलेला एक पेन उचलते आणि मग सरळ जाते आईजवळ. आई, मला ह्या कागदांवर तुझी सही हवी आहे. सही हवीये? पण का? आई, मी एक आर्टचा प्रोजेक्ट करतीये आणि त्यासाठी मला फॅमिली आणि मित्र यांच्या सह्या हव्या आहेत. तू खोटं तर बोलत नाहीयेस ना चिंकी? नाही आई, मी खरं बोलतीये. मला ह्या सह्या माझ्या आर्टच्या प्रोजेक्टसाठी हव्या आहेत. आई एकानंतर एक चिंकीच्या सगळ्या ब्लँक शीट्सवरती सह्या करते. हे घे बाळा, झाल्या सह्या. आता मी आणि तुझे बाबा शॉपिंगसाठी बाजारात जातोय. ओके आई. ब्लँक शीट्सवरती सह्या घेतल्यानंतर चिंकी त्या ब्लँक शीट्सवर काहीतरी लिहू लागते. थोड्याच वेळामध्ये लिहिण्याचं काम पूर्ण होतं. प्रत्येक शीटवर लिहिलेलं असतं, चिंकीसोबत प्रँक केलास तर खूप रागवेन. आणि त्याखाली असते आईची सही, जी चिंकीने अगोदरच घेतलेली होती. थोड्या वेळाने गट्टू जागा होतो. तिकडे उठून गट्टू आंघोळीला बाथरूममध्ये जातो आणि इकडे चिंकी त्याच्या टॉवेलला ग्लिटर लावण्याचं काम करते. चिंकी, जरा माझा टॉवेल दे ना. आता खरी मजा येईल. हे घे गट्टू. गट्टू ग्लिटरने भरलेल्या टॉवेलने आपलं अंग पुसू लागतो. त्याला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की ते सगळं ग्लिटर त्याच्या अंगाला चिकटतंय. जेव्हा गट्टू स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा तो दंग राहतो. ओ नो, हे काय झालं? असं वाटतंय की जसं मला कोणीतरी गिफ्ट रॅप केलंय. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. हे तू चांगलं नाही केलंस चिंकी. तुझ्यामुळे मला परत आंघोळ करावी लागेल. गट्टू पुन्हा आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच गोष्ट चालू असते की आता चिंकीचा बदला कसा घ्यायचा. या चिंकीला तर मी असं फूल बनवेल की पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात राहील. तेवढ्यात गट्टूची नजर बाथरूमच्या दरवाजावर चिटकवलेल्या एका नोटवर पडते. त्या नोटवर लिहिलेलं असतं, चिंकीवर प्रँक केलास तर खूप रागवेन. नोट वाचल्यानंतर गट्टूचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. असं वाटतंय की हे आईने लिहिलंय. ह्या खाली आईची सही सुद्धा आहे. नाही बाबा, मला नाही खायची आईची बोलणी. मी नाही चिंकीला एप्रिल फूल करणार. गट्टूसोबत एकदाच प्रँक करून काही चिंकीचं पोट भरत नाही. आता ती गट्टूसोबत दुसऱ्यांदा प्रँक करण्याची तयारी करू लागते. चिंकीची नजर अचानक डायनिंग टेबलवर ठेवलेल्या क्रीम बिस्किट्सवर जाते. गट्टूला क्रीम बिस्किट खूप आवडतात. मी एक काम करते, ह्या क्रीम बिस्किट्स मध्ये मी टूथपेस्ट भरते. जेव्हा गट्टू हे खाईल त्यावेळेस मजा येईल. त्याला नाही, मला येईल. चिंकी बाथरूम मधून टूथपेस्ट घेऊन येते आणि त्यांना पटापट क्रीम बिस्किट्स मध्ये भरू लागते. पण त्यातले काही बिस्किट्स चिंकी स्वतःसाठी ठेवते. थोड्याच वेळात गट्टू तिथे येतो. तो पाहतो की चिंकी तिथे मजेत बसून आरामात बिस्किट्स खाते. हे क्रीम बिस्किट्स किती मस्त आहेत. हे वरून क्रंची आहेत आणि आतून क्रीमी. असे क्रीम बिस्किट्स तर मी आजपर्यंत नाही खाल्ले. चिंकीचं हे बोलणं ऐकून गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं. मलाही क्रीम बिस्किट खायचेत. गट्टू भुकेल्या सिंहासारखा त्या बिस्किटांवरती ताव मारतो. पण बिस्किट तोंडात टाकल्यानंतर थोडं चावल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. ही बिस्किटची चव अशी बदललेली का वाटतीये? छी. एप्रिल फूल बनवलं, मला खूपच मजा आली. गट्टू पटापट वॉशरूमकडे धावतो आणि आपलं तोंड साफ करू लागतो. ह्या चिंकीला तर मी चांगलाच धडा शिकवेन. गट्टू जसा आपला चेहरा वर करतो त्याची नजर आरशावरती पडलेल्या एका नोटवर पडते. अगदी तशीच नोट जसं गट्टूने अगोदर पाहिलं होतं. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ओ नो, हे तर अगदी तसंच लिहिलंय आणि ह्यावरही आईची सही आहे. नाही नाही, मला आईची बोलणी नाही खायची. मी नाही करणार चिंकीला एप्रिल फूल. गट्टूवर दोनदा प्रँक करून सुद्धा चिंकीचं काही पोट भरत नाही. त्याच्यावर प्रँक करण्याची तिसऱ्यांदा तयारी सुद्धा चिंकीने केलेली असते. क्रीम बिस्किट खाऊन तर सगळा मूडच गेला. एक काम करतो, फ्रीजमध्ये जे लेमोनाड ठेवलंय ते जाऊन पितो.
मूड फ्रेश होईल. गट्टू फ्रीजमधून लेमनेड काढतो आणि ते सोफ्यावरती येऊन आरामात पिऊ लागतो. पण अचानक त्याला त्या लेमनेडमध्ये एक बेडूक दिसतं. त्या बेडकाला त्यात बघून गट्टू खूप जोरात ओरडतो छी. आणि घाबरल्यामुळे त्याच्या हातातून तो ग्लास सुटून जमिनीवरती पडतो. माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक कुठून आलं? तेवढ्यात चिंकी तिथे येते आणि त्या बेडकाला आपल्या हातामध्ये उचलून घेते. हे खरं नाही, जेली पासून बनवलेलं आहे. एप्रिल फूल बनवलं. मला खूप मजा आली. हे चुकीचं आहे. चिंकी, तू मला सारखं सारखं फूल नाही करू शकत. आधी तू माझ्या टॉवेलला ग्लिटर लावलं, नंतर तू माझ्या बिस्किटमध्ये टूथपेस्ट टाकलं आणि एवढं सगळं होऊनही तू माझ्या लेमोनेडमध्ये हे बेडूक टाकलं आणि आता तुझ्यामुळे मला माझा शर्ट बदलावा लागेल. गट्टू रागवून तिथून निघून जातो. कपाटातून नवीन टी शर्ट काढताना त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू होती की यावेळी तो चिंकीचा बदला घेऊनच राहील म्हणून. ह्या चिंकीने तर हद्दच केलीये. आता मी हिला नक्की एप्रिल फूल करणार. की तेवढ्यात गट्टूला टी शर्टच्या आतमध्ये एक नोट मिळते. नोट उघडताच गट्टू हैराण होतो. हे काय? हे तर तसंच लिहिलंय. चिंकीला एप्रिल फूल केलं तर खूप बोलणी खाशील. ही आई तर माझ्या मागेच लागलीये. चिंकी मला सारखं एप्रिल फूल करतीये, पण मी तिला एकदाही करू शकत नाही. हे तर खूप चुकीचं आहे. गट्टूला मी 3 वेळेस एप्रिल फूल केलं, पण बिचारा गट्टू मला एकदाही फूल करू शकला नाही. आज तर मजाच आली. तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आई आणि बाबा दोघेही शॉपिंगहून पुन्हा आलेले असतात. मी बाजारातून खास गोष्ट आणलीये आणि त्यानेच मी सुनीताला एप्रिल फूल करणार आहे. पण आज आपण तर फक्त खाण्यापिण्याच्याच गोष्टी घेतल्यात. तू कुठल्या आयटमची गोष्ट करतेयस? माझं एप्रिल फूल यशस्वी होऊ द्या, मग मी स्वतःच त्या गोष्टीविषयी सांगेल. जशी तुझी मर्जी. गट्टू तोंड पाडून एका कोपऱ्यात बसलेला असतो. तेवढ्यात आई तिच्या शॉपिंग बॅगमधून त्याचं फेवरेट पायनॅपल ज्यूस काढते. गट्टू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. पायनॅपल ज्यूस, हे घे. पायनॅपल ज्यूस मिळून सुद्धा गट्टू मात्र उदासच असतो. त्याला खरा आनंद तेव्हाच मिळणार होता जेव्हा तो चिंकीला प्रँक करणार होता. हे घे चिंकी, हे आहे तुझं आवडतं लिची ज्यूस. थँक्यू आई. गट्टू आणि चिंकी आपापले ज्यूस पिऊ लागतात. तेवढ्यात चिंकीची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या चिप्सच्या कॅनवरती पडते. लिची ज्यूस सोबत थोडे चिप्स मिळाले तर मजाच येईल. चिंकी जसं त्या चिप्सच्या कॅनला उघडते त्यातून बाहेर पडतो एक मोठा साप. त्याला बघून चिंकी खूप जोरात ओरडते. आई. चिंकीचं ते ओरडणं ऐकून आई बाबा सुद्धा तिथे येतात. काय झालं चिंकी बेटा? बाबा, तो साप. अरे देवा, हीच गोष्ट तर मी सुनीताला एप्रिल फूल करण्यासाठी आणली होती. पण सुनीता मावशीच्या आधी चिंकीनेच हे उघडलं आणि चिंकीचा झाला एप्रिल फूल. मग चिंकी, ह्या वेळेस गाणं तू नाही तर मी म्हणणार. एप्रिल फूल बनवलं आणि मला खूप मजा आली. गट्टूचं ते गाणं ऐकून आई आणि बाबा दोघेही हसतात. थोड्याच वेळात चिंकीला सुद्धा हसू येऊ लागतं आणि चिंकीच्या सोबत गट्टू सुद्धा हसू लागतो. नवीन फॅमिली मेंबर. त्या दिवशी शनिवार होता. संध्याकाळ झाली होती. गट्टू चिंकी हॉलमध्ये खेळणी पसरून खेळत बसले होते. खेळ कमी आणि मस्तीत जास्त करत होते. मम्मी बघ ना, यानं माझ्या डॉलचे डोळे काढले. मम्मी हॉलमध्ये आली आणि फरशीवर पसरलेली खेळणी बघून रागावली. गट्टू चिंकी, खूप मस्ती झाली. तुमचा पसारा आवरा आणि पुस्तकं काढा. पप्पा घरी यायची वेळ झाली आहे. मम्मी बस 5 मिनिट थांब. तुम्ही दोघं माझं ऐकताच कधी? असं बोलून मम्मी रागावून किचन मध्ये निघून गेली. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. चिंकीने दरवाजा उघडला तर समोर पप्पा उभे होते. हाय पप्पा, आज तुम्ही उशिरा आला. पण पप्पांचं लक्ष चिंकीच्या बोलण्याकडे नव्हतं. ते बाहेर कोणाला तरी हाक मारत होते. अरे बाबा, आत ये ना. इतकं लाजायचं कशाला? चल ये, दूध प्यायचंय की नाही? पप्पांचं बोलणं ऐकून चिंकी कन्फ्यूज झाली. पप्पा, तुम्ही कोणाला हाक मारत आहात? तो घाबरेल.
सोसायटी मध्ये नवीन आहे ना. चिंकी आवाज हळू करत बोलली. पप्पा कोण घाबरेल? अरे तोच. त्याला नाव नाही आहे का? आतापर्यंत तर नाही. आपण त्याला नाव पण देऊ. पप्पा तुम्ही काय बोलत आहात? नीट सांगा ना, कोण आलंय तुमच्या बरोबर? अरे एक नवीन पाहुणा आलाय, ज्याला पाहून तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अरे बाबा ये आत, कोणी काही करणार नाही तुला. तेवढ्यात गट्टू चिंकी जवळ येऊन उभा राहिला आणि बाहेर उभ्या असलेल्या पप्पांना पाहून म्हणाला, पप्पा तुम्ही बाहेर का उभे आहात आणि बाहेर कुणाशी बोलत आहात? अरे बाबा शेवटचं सांगतो आहे, आत ये, नाहीतर मी आत जाऊन दरवाजा बंद करेन. मग तुझ्यासाठी पुन्हा दरवाजा उघडणार नाही. यावर गट्टू चिंकी काही बोलतील या आधीच कुत्र्याचे एक छोटेसे गोंडस पिलू शेपटी हलवत पप्पांकडे धावत आले आणि पप्पांचे पाय चाटू लागले. कुत्र्याचे ते गोंडस पिलू पाहून गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि दोघेही जोराने ओरडले. तुमच्या मम्मीने ऐकलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. पप्पा हा पप्पी आपल्या सोबत आपल्या घरी राहणार आहे का? होय, आता हा आपल्या फॅमिली मधला नवीन मेंबर आहे. पण तुम्हाला इतका सुंदर पप्पी कुठे मिळाला? सोसायटीच्या बाहेर होता हा. माझ्या मागे मागे येत होता. मी त्याला हाकलायचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण माझ्या मागे मागे येतच होता. मग मला पण हा आवडला आणि म्हणून मी याला घरी घेऊन आलो. तुम्हाला माहितीये का, मला लहानपणी कुत्रा पाळायचा होता, पण माझ्या आईने कधी परवानगीच दिली नाही. म्हणून हा कुत्रा पाळून मला माझे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हे ऐकून गट्टू उदास होऊन म्हणाला, तुमच्या मम्मीने जसं नाही ऐकलं तसं आमची मम्मी पण नाही ऐकणार. तुम्हाला तर माहित आहे मम्मीला कुत्रा अजिबात आवडत नाही. याबद्दल काय करायचं ते मी बघेन. चिंकी तू जरा याच्यासाठी थोडस दूध घेऊन ये आणि मम्मीला कळणार नाही याची काळजी घे. चिंकी किचन मध्ये पळाली. मम्मी किचन मध्ये काम करत होती. पप्पा आले? हा आले. मग जा पटकन त्यांना पाणी घेऊन दे. पप्पांना पाणी नाही, दूध पाहिजे आहे. दूध? आज अचानक दूध पाहिजे? हा थंड दूध. पप्पांना थोडी ऍसिडिटी झाली आहे. तू जा, मी घेऊन आले. हे ऐकून चिंकी घाबरली. नाही मम्मी, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते. असे बोलून चिंकीने एका छोट्याशा बाउल मध्ये थंड दूध घेतले. पप्पा बाउल मध्ये दूध पिणार का? ग्लास मध्ये घेऊन जा. नाही, पप्पांना बाउल मध्येच पाहिजे. चिंकी तुझी तब्येत ठीक आहे ना? गुपचूप ग्लास मध्ये दूध घेऊन जा. नाही, बाउलच ठीक आहे. तू राहू देत, मीच घेऊन जाते. नाही नाही मम्मी, ग्लासच ठीक आहे. बिचारी चिंकी ग्लास भरून थंड दूध घेऊन हॉल मध्ये आली आणि पप्पा ग्लास मधून पपीला दूध पाजू लागले. पण पपीला हे नीट जमत नव्हते. चिंकी बाऊल आणायचा होतास, ग्लास मधून याला दूध पिता येत नाहीये. सॉरी पप्पा, मम्मी ऐकतच नव्हती. तेवढ्यात पपीने अचानक पप्पांच्या हाताला जोराचा झटका दिला आणि दुधाचा ग्लास हातातून निसटून खाली पडला आणि काचेचा ग्लास फुटून सगळं दूध फरशीवर पसरलं. हे पाहून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. जे व्हायला नको होतं तेच झालं. आवाज ऐकून मम्मी बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांवर गरजली. तरीच मी विचार करत होते की तुम्हाला बाउल मध्ये दूध का प्यायचं आहे. चिंकी मला हॉल मध्ये का येऊ देत नाही? तुमच्याकडे 10 मिनिट आहेत. याला घरी आणलं आहे तर बाउल मधून दूध पाजा आणि जिथून आणलं तिथंच परत सोडून या. हे ऐकून गट्टू चिंकी रडून तिला मनवू लागले. मम्मी प्लीज राहू दे ना, किती क्यूट पप्पी आहे. मम्मी प्लीज, तू जे म्हणशील ते सर्व आम्ही करू, पण प्लीज पप्पी राहू दे ना घरी. तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला माहित आहे ना मला कुत्रा आवडत नाही. पण आम्हाला आवडतात ना. तू काळजी करू नकोस, आम्ही याचं सर्व काही करू. खाणं पिणं, आंघोळ घालणं, सगळं काही. तुला काहीच त्रास होणार नाही. पण हा पपी इथून कुठेच जाणार नाही. अच्छा असं आहे तर मग डिस्कशन संपलं. तर तुम्ही ठरवलंच आहे तर मी नाही म्हणणारी कोण आहे? असं म्हणून मम्मी किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी अजून सुद्धा उदास होते. अरे काळजी करू नका, तुमच्या मम्मीचा राग फार वेळ टिकत नाही. आणि हा पपी किती गोंडास आहे बघा. तुम्ही एक दिवस हा तुमच्या मम्मीला पण इम्प्रेस करेल. बरोबर बोललात तुम्ही पप्पा, खूप क्यूट आहे. पण आपण याला हा हा का म्हणत आहोत? याचं काहीतरी छानसं नाव ठेवूया ना. हा, टॉमी कसं वाटेल? हे तर खूपच कॉमन आहे. टायगर ठेवूया.
तेवढ्यात पप्पा एकदम म्हणाले, मॅजिक, याचं नाव आपण मॅजिक ठेवू. हे नाव ऐकून गट्टू चिंकी इम्प्रेस झाले. वा पप्पा, मॅजिक एकदम वेगळं नाव आहे, हो ना मॅजिक? आणि तो पपी पण, सॉरी मॅजिक पण भू करत सहमती दर्शवू लागला. गट्टू चिंकी पळू लागले आणि मॅजिक शेपटी हलवत त्यांच्या मागे मागे धावत मस्ती करू लागला. डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोरबेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. ओ गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा, शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असं आहे काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही आम्ही मस्त. मुलांनो, हा कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलेंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो. आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एका नंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू, याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. ओ, माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा, मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलेंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिलं अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे मला मिळाला एम. हो मलाही मिळालं. आणि मलाही. अरे अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके. चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तरं देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा, वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलेंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते, पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती. अगं चिंकी, तू का हसतीयेस? तुला काय याचं उत्तर येतंय?
हो दादा, मला याचं उत्तर येतंय. पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो आम्ही आम्ही हरलो. हरलो. हा चल चिंकी, आता तू उत्तर दे. ह्याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची. सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका. तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळालं. व्हेरी गुड मुलांनो. मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय बाय डॉक्टर काका. या सोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मदर्स डे. आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते. पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे, काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचन मध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव, काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे, मला तरी सांगा काय प्लॅन आहे मुलांनो? गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते जी आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले. अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे
ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकीबद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, ही बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच. काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते, कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते. पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता, ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना, आज आम्हाला करू दे. सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात. आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. ते मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती. आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. गट्टूचा बर्थडे. एप्रिल महिन्याची सकाळ होती
गट्टू उशिरा उठला होता आणि अंथरुणावर बसून होता. अचानक त्याची नजर भिंतीवरील कॅलेंडरवर गेली. कॅलेंडरमध्ये अजूनही मार्च महिना सुरू होता. शेट यार, किती विसराळू आहे मी. एप्रिल सुरू झाला आहे. कॅलेंडरचे पानं बदलायचे होते. गट्टूने कॅलेंडरचे पान पलटले आणि अचानक त्याची नजर 16 तारखेवर गेली. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वाव, 16 एप्रिल माझा बर्थडे. मी तर विसरलोच होतो. आज 8 तारीख आहे, म्हणजे फक्त 8 दिवस. गट्टू मार्कर पेनने 16 तारखेवर खूण करत होता. तेव्हाच मम्मी आली. શું કરી રહ્યો છે ગટ્ટુ? 16 एप्रिलला माझा बर्थडे आहे. ती तारीख मार्क करून ठेवत आहे. विसरलो तर? मम्मी हसत हसत म्हणाली, अच्छा ठीक आहे. पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला ये. बर्थडेला मला मम्मी पप्पांकडून खूप गिफ्ट्स पाहिजेत. स्पोर्ट्स वॉच, बॅट, गिटार, फुटबॉल. अरे बाप रे बाप, लिस्ट तर वाढतच चालली आहे. लिहून ठेवतो, नाहीतर विसरून जाईन. गट्टू पेपर आणि पेन घेऊन लिस्ट बनवायला बसला. झालं. बर्थडेच्या 1 दिवस आधी ही लिस्ट पप्पांच्या लॅपटॉप मध्ये ठेवेन. नंतर गट्टू उड्या मारत मारत बाथरूम मध्ये गेला आणि लिस्ट तिथे टेबलवरच विसरला. मम्मी रूम साफ करायला आली तेव्हा तिने टेबलवर ठेवलेली गट्टूची लिस्ट पाहिली. हा गटू पण ना अगदी बावळट आहे. असं करते, ही लिस्ट लपवून ठेवते. काही दिवसानंतर एकदा रात्रीचं जेवण उरकल्यावर पप्पा आणि चिंकी टीव्ही बघत होते. तेव्हा मम्मी म्हणाली, चिंकी, गट्टू कुठे आहे? आजी बरोबर बाहेर फिरतो आहे. काय झालं? त्याचं काय आहे? उद्या गट्टूचा बर्थडे आहे. हो, मला पण माहिती आहे. आधी ऐकून तर घ्या. गट्टूने कॅलेंडरवर आपला बर्थडे मार्क करून ठेवला आहे. गिफ्ट साठी लिस्ट पण बनवली आहे. किती वेंधळा आहे ना? बरोबर बोललीस. मला त्याला एप्रिल फूल बनवायचे आहे. पण कसं? आपण त्याला सांगू की त्याचा बर्थडे उद्या नाही परवा आहे. उद्यासाठी तो खूपच एक्साइटेड आहे. जेव्हा त्याला समजेल की त्याचा बर्थडे परवा आहे तर मजा येईल ना. पण त्याला पटवणार कसं? सोपे आहे. आपण मागच्या वर्षीचे कॅलेंडर भिंतीवर लावू. मागच्या वर्षाचे कॅलेंडर 1 दिवस उशिरा आहे. आपण मागच्या वर्षाची 16 तारीख मार्क करू, जी उद्या नाही परवा असेल, म्हणजे त्याला खरं वाटेल. करेक्ट. तू पटकन जा आणि काम पूर्ण कर. आणि तुम्ही ही लिस्ट घ्या. सगळ्या गिफ्ट आणि अरेंजमेंटचे काम उद्या झाले पाहिजे. इकडे चिंकी पळत पळत मागच्या वर्षीचं कॅलेंडर घेऊन रूम मध्ये आली. तिने नवीन कॅलेंडरच्या जागी जुने कॅलेंडर लावून ठेवले. आता तारीख मार्क करू. चिंकीने मार्कर पेनने 16 तारीख मार्क केली. गट्टू रूम मध्ये आला. चिंकीने पाहिलं की तो टेबलवर काहीतरी शोधत आहे. काय झालं? इथे एक लिस्ट बनवून ठेवली होती टेबलावर. तू पाहिलीस का? नाही. इम्पॉर्टंट होती का? मी तुला आता नाही सांगू शकत. परत बनवावी लागेल वाटतं. तेवढ्यात गट्टूचं लक्ष कॅलेंडरवर गेलं. अरे हे काय? मला वाटले होते की उद्या 16 तारीख आहे. कॅलेंडर तर परवा दाखवत आहे. मार्क पण बरोबर आहे. मग 1 दिवस उशिरा कसं काय? चिंकी, आज संडे आहे का मंडे? आज तर सॅटरडे आहे. अरे यार, मी कन्फ्यूज आहे. आज तारीख काय आहे सांग? 15 एप्रिल. नाही, 14 एप्रिल. गट्टूने 14 तारीख पाहिली तर सॅटरडेच होता. गट्टू नाराज होऊन विचार करू लागला. आज सॅटरडे होता, म्हणजे 14 तारीख. उद्या संडे 15 एप्रिल आणि परवा मंडे 16 एप्रिल, म्हणजे माझा बर्थडे परवा आहे. शिट यार, आता झोपतो. उद्या पुन्हा लिस्ट बनवेन. दुसऱ्या दिवशी गट्टूने पुन्हा लिस्ट बनवली. नंतर पप्पांच्या लॅपटॉप मध्ये गपचूप लिस्ट ठेवेन. आता थोडा वेळ खेळून येतो. मग गट्टू सोसायटी कॅम्पस मध्ये खेळायला गेला. पण कोणीच आले नव्हते. अरे हे हरी, गुड्डी आज खेळायला कसे नाही आले? तेवढ्यात त्याची नजर सोसायटीच्या बाहेर बसलेल्या 2 मुलांवर पडली. गट्टूने जवळ जाऊन पाहिलं तर ते मातीचा केक बनवत होते. तुम्ही मातीचा केक का बनवत आहात? या राजूचा आज बर्थडे आहे ना, मी त्याच्यासाठी केक बनवत आहे. आम्ही गरीब आहोत, दुकानामधून केक आणू शकत नाही, म्हणून हा केक वापरतो. हे ऐकून गट्टूला वाईट वाटलं. हॅपी बर्थडे राजू. तुझा बर्थडे आज आहे आणि माझा उद्या. खरंच हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स.
खेळायला कोणी आलं नव्हतं. म्हणून थोड्या वेळाने गट्टू घरी परतला. घरात खूप अंधार होता. आज एवढा अंधार का आहे? तेवढ्यात अचानक सगळे लाईट्स चालू झाले आणि सगळीकडे उजेड पसरला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर गट्टू, हॅपी हॅपी बर्थडे टू यू. गट्टूने पाहिलं की मम्मी पप्पा, चिंकी आजी, हरिगुड्डी सगळे मिळून गट्टूला विश करत आहेत. पूर्ण घर सजवलेले आहे. मोठा केक आणि भरपूर गिफ्ट्स पण आहेत. अरे हे काय, माझा बर्थडे तर उद्या आहे ना? एप्रिल फूल, तुझा बर्थडे उद्या नाही आज आहे. नाही नाही, कसे काय? चिंकीने गट्टूला दोन्ही कॅलेंडर दाखवले. हे या वर्षीचे कॅलेंडर आहे. आज रविवार आहे आणि आज तारीख आहे 16 एप्रिल. आणि हे मागच्या वर्षीचे कॅलेंडर आहे. यामध्ये आज संडे आहे पण तारीख आहे 15 एप्रिल. आम्ही हे कॅलेंडर वापरून तुला एप्रिल फूल केले. आणि हो, तुझी लिस्ट पण आम्हाला मिळाली होती. सगळे गिफ्ट्स पण रेडी आहेत. चल आता पटकन केक काप. हे ऐकून गट्टूला विश्वासच बसेना. पण केक आणि बाकीचे अरेंजमेंट पाहून गट्टू खूप खुश झाला. चल बाळा, केक काप. गट्टू केक कापणारच होता की अचानक थांबला. बस 1 मिनिट, मी आलोच. असं बोलून गट्टू धावत बाहेर गेला. सगळेजण हैराण झाले. थोड्या वेळाने गट्टू गरीब मुलांना घेऊन आला. हा राजू आहे. याचा पण आज बर्थडे आहे. याच्याकडे केक साठी पैसे नाहीत. बिचारा मातीचा केक कापत होता. खूप चांगले काम केलेस बाळा. चला आता दोघेही मिळून केक कापा. मग काय, गट्टू आणि राजूने मिळून केक कापला आणि अशा प्रकारे गट्टूच्या बर्थडे पार्टीचे सेलिब्रेशन सुरू झाले. रक्षाबंधन सणांचं खरं महत्त्व मुलांना समजणं गरजेचं असतं. ज्याने मुलांना नात्यांचं महत्त्व कळतं. गट्टू चिंकी आपल्या मावशीच्या घरी जायला खूप एक्सायटेड आहेत. आईने प्रॉमिस केलं होतं की ते यावर्षी रक्षाबंधन नीतू दीदी सोबत जरूर साजरा करतील. गट्टू नीतू दीदीसाठी गिफ्ट पॅक करतोय. गट्टू, मलाही गिफ्ट आहे ना? मी खूप एक्सायटेड आहे. काय देणार आहेस मला? सॉरी चिंकी, या वर्षी फक्त नीतू दीदीसाठीच गिफ्ट आणलंय. गुल्लक मध्ये जास्त पैसे नाही मिळाले मला. काय म्हणालास गट्टू? मला तर गिफ्ट हवंय. मी तुझ्यासाठी आपल्या फेवरेट कार्टूनची राखी आणलीये. आता तर नाही दाखवणार, सरप्राईज आहे. हो अच्छा, पण सॉरी चिंकी, मी गिफ्ट नाही देऊ शकत खरंच. चिंकी नाराजून आईला बॅग उचलण्यात मदत करू लागली. मग नंतर रागात चिंकीनं बॅग आपटली. बॅग नीट ठेव चिंकी. काय झालंय बेटा? आई, गट्टू माझ्यावर प्रेम नाही करत बहुतेक. अरे असं नाही बोलू. आज तर भावा बहिणींच्या प्रेमाचा सण आहे. हो पण मला असंच वाटतंय आई. आपलं नाक फुगवून चिंकी ऑटो रिक्षामध्ये जाऊन बसली. आईसोबत गट्टू चिंकी मावशीच्या घरी पोहोचले. घरी येताच गट्टू चिंकीने मावशी आणि नीतू दीदीला मिठी मारली. गट्टू चिंकी, चला, मी तुमच्यासाठी खूप चॉकलेट्स आणलेत. दुपारची वेळ. गट्टू आईच्या मागे मागे चालतो आहे. गट्टू, काय करतोयस बाळा? आता अजिबात चॉकलेट मिळणार नाही. चॉकलेट नकोय आई. मी चिंकीसाठी गिफ्ट नाही आणलंय. माझ्याकडे जास्त पैसे नाही जमले ताई. मी तर सांगितलं होतं माझा पॉकेट मनी वाढवा. गट्टू, पॉकेट मनी बद्दल बोलूच नकोस. आणि गिफ्ट साठी पैसे हवे असं नसतं. आई जाऊ दे, या वर्षी गिफ्ट नाही दिलं तर नाही दिलं ना. गट्टू, एक सांग, जर चिंकीने या वर्षी तुला राखी बांधली नाही तर तुला चांगलं वाटेल? सणांची ही पद्धत असते, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. समजलं आई, पण काहीतरी आयडिया दे ना. तू भाऊ आहेस चिंकीचा, तूच विचार कर. आईने गट्टूला जायला सांगितलं आणि आपलं काम करू लागली. गट्टू नीतू दीदी जवळ जाऊन बसला. काय झालं गट्टू? फार चिंतेत दिसतोयस. एक प्रॉब्लेम आहे ताई. मी चिंकीसाठी गिफ्टच घेतलं नाही. माझ्याकडे पैसेच नव्हते. काहीच झालं नाही. माझं गिफ्ट तू चिंकीला दे. आणि माझा प्रिय भाऊ, गिफ्ट तर गिफ्टच असतं. तू मला फक्त 1 रुपयाचं चॉकलेट दे.
नाही नाही ताई, मी खूप विचार करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आता मी काय करू? गट्टू, काहीतरी असा विचार कर ज्याला पैसेही लागणार नाहीत आणि चिंकीही खुश होईल. काय द्यावं बरं? दुसरीकडे मावशी आणि चिंकी गट्टूसाठी मधातली पुरी बनवतायत. मावशी, तू लाडू का बनवत नाहीयेस? तुला तर माहितीये ना बेसनाचे लाडू मला किती आवडतात. बाळा, बेसनाचे लाडू बनवून दरवेळेस पाठवतेच ना तुझ्यासाठी. पाकातले चिरोटे गट्टूला आवडतात म्हणून त्याच्यासाठी बनवलेत. आज भावांचा सण आहे. हे ऐकून चिंकी पाय आपटत तिथून निघून गेली. किचनच्या बाहेरून गट्टूने सगळं काही ऐकलं. तो मावशीजवळ गेला. मावशी, प्लीज लाडू बनव ना, चिंकीला आवडतात. पण बाळा, तुला तर लाडू अजिबात आवडत नाहीत. नाही नाही, प्लीज लाडू बनव ना मावशी, प्लीज. इकडे नीतू दीदीने चिंकीला नाराज पाहिलं. अगं मुली, अशी नाराज नको होऊस. आपल्या ताईला सांग काय झालंय बरं. गट्टू मला गिफ्ट नाही देणार. काहीच नाही आणलं माझ्यासाठी. अरे बाळा, गिफ्ट मिळालं नाही म्हणून चिडायचं नसतं. ताई, मी गिफ्टमुळे नाही तर मावशीच्या बोलण्यामुळे नाराज आहे. ती म्हणाली आज गट्टूचा दिवस आहे म्हणून लड्डू नाही होणार. बस एवढीच गोष्ट आहे. चल, काहीच नाही. मी आईला सांगते माझ्या रसगुल्ल्यासारख्या फुगलेल्या चिंकीसाठी लाडू बनवूयात. नाही ताई, ठीक आहे. तसंही आज कुठे माझा दिवस आहे. काय बोलू बरं चिंकी तुला. लाडूसाठी नाराज झालीस का? अरे, आज तर सण आहे आणि अशी नाराज होऊन बसलीयस. सण आहे तर मला नाराज का केलं? नीतू दीदी चिंकीला गुदगुल्या करत म्हणाली. माझ्या गोड चिंकीला काय हवंय ते तर सांग. नीतू दीदीने चिंकीचा मूड कसा बसा ठीक केला. संध्याकाळी आई आणि मावशीने मिळून राखी बांधण्यासाठी आरतीचं ताट बनवलं. नीतू दीदीने गट्टूला राखी बांधली. नीतू दीदीला गट्टूने छान गिफ्ट दिलं आणि नीतू दीदी खुश झाली. आता चिंकीने गट्टूला राखी बांधली पण चिंकीचा मूड ऑफ आहे. तर गट्टू काय देतोय चिंकीला गिफ्ट मध्ये? चिंकी फक्त तोंड फुगवून उभी आहे. गट्टू उठून उभा राहिला आणि किचन मध्ये जाऊन एक बॉक्स घेऊन आला आणि गिफ्ट म्हणून चिंकीला त्याने तो बॉक्स दिला. अरे वा, बेसनाचे लाडू. पण मावशीने तर पाकातल्या पुऱ्या बनवल्या होत्या ना? हो चिंकी, पण मी मावशीला लाडू सुद्धा बनवायला सांगितले. आता सांग कसं वाटलं माझं गिफ्ट? अरे वा गट्टू, तू तर खूप चांगला विचार केलास. गिफ्ट म्हणजे कोणतीही महागातली गोष्ट खरेदी करून देणे नसतं. प्रेमाने दिलेली कुठलीही गोष्ट गिफ्ट असते. हो आई, समजलं. आता मी दरवर्षी चिंकीला असाच गिफ्ट देईल. माझे पैसेही वाचतील. हे ऐकून सगळे हसू लागले. गट्टू, चिंकी, तुम्हाला राखी पौर्णिमेचं महत्त्व माहितीये ना बाळांनो? हो, चांगले चांगले गिफ्ट्स मिळतात. बरोबर सांगितलं ना? फक्त एवढंच नाही चिंकी, दरवर्षी भाऊ बहिणीचं रक्षण करतो म्हणून त्याच्यासाठी खास मिठाई बनवली जाते. इन शॉर्ट, त्याचं कौतुक केलं जातं, ज्यामुळे येणाऱ्या वर्षातही तो आपल्या प्रिय बहिणीचं रक्षण करेल. बरोबर बोललीस नीतू. भाऊ बहिणीला गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो म्हणजे दोघांमध्ये नेहमी प्रेम वसू देत. तर तू माझी भाऊ आहेस. लाडू तर तूच बनवलेस ना? बनवायला तर गट्टूने सांगितलं ना बाळा. गट्टूला लाडू अजिबात आवडत नाहीत तरी सुद्धा. मग आज तुझा सुद्धा दिवस झाला ना चिंकी? ओ, अच्छा, म्हणून मावशी असं म्हणाली होती की आज गट्टूचा दिवस आहे. समजलं. मग ठीक आहे चिंकी, माझी सगळी खेळणी तू घरी गेल्यावर मला परत देशील. आणि हो, नीतू ताईने दिलेले चॉकलेट सुद्धा. अजिबात नाही चिंकी. ठीक आहे, पण थँक्यू सो मच गट्टू. हॅपी रक्षाबंधन माझ्या प्रिय भावा. सगळेजण चिंकीच्या निरागसतेवर हसू लागले. पाऊस आणि गट्टू चिंकीची छत्री. पाऊस तर सर्वच लहान मुलांना आवडतो, बरोबर ना? गट्टू चिंकी सुद्धा खूप आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. उन्हाळा संपत आला होता आणि त्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्या देखील. धो धो पडणाऱ्या पावसात शाळेत जाण्याची काही वेगळीच मजा असते. गट्टू चिंकी सुद्धा याचीच वाट पाहत होते. एके दिवशी दोघही बाल्कनीत उभं राहून पावसाची वाट बघत होते. काय आहे हे? जून महिना संपायला आला आहे तरीही अजून पाऊस सुरू नाही झाला. काळजी करू नकोस. काल मी बातम्यामध्ये बघितले होते की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाटत तर नाही आज पाऊस पडेल. आकाशात एक सुद्धा ढग नाही. कुठून पडेल पाऊस? अचानक वातावरण बदलू लागलं. सूर्य दिसेनासा झाला आणि आकाशात काळे ढग दाटून आले. थंडगार वारा जोराने वाहू लागला. विजा चमकू लागल्या आणि पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला. ये! मी बोलली होती ना, हा बघ पाऊस पडू लागला आहे. खरंच अचानक जादू झाला आहे वाटत. हो ना? चल पावसात नाचूया, गाऊया आणि पावसाचे स्वागत करूया. मग काय विचारता, गट्टू चिंकी धावत धावत घराबाहेर पडले. गट्टू चिंकी, अरे आजारी पडाल. पण ते कुठे ऐकणार होते. ते दोघं तर सोसायटीच्या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात पावसात नाचत होते, गात होते आणि एकमेकांवर पाणी उडवून पावसाचा आनंद घेत होते. पाऊस सुरू झाला आणि शाळा देखील सुरू झाल्या. गट्टू चिंकी छत्र्या घेऊन शाळेत गेले. गट्टू चिंकीसाठी त्यांच्या मम्मी पप्पांनी छोट्या छोट्या रंगीबेरंगी छत्र्या आणल्या होत्या. दोघही त्या छत्र्या मिरवत मिरवत शाळेत आले. मिश्रा सर जेव्हा वर्गात आले तेव्हा त्यांना एकही विद्यार्थी दिसत नव्हता. फक्त छत्र्याच दिसत होत्या. अरे सगळी मुलं गेली कुठं? ते ऐकल्यावर सगळ्या मुलांनी आपापल्या छत्र्या वर उचलल्या आणि सरांना आपापले चेहरे दाखवले. आम्ही इथेच आहोत सर. हे ऐकून मिश्रा सर हसू लागले. अरे मुलांनो, मला तर वाटलं आज फक्त छत्र्याच आल्या आहेत शाळेत शिकायला. पण मला सांगा, तुम्ही सर्वांनी वर्गात छत्र्या का उघडून ठेवल्या आहेत बरं? सर पाऊस पडतो आहे ना, तर भिजू नये म्हणून उघडल्या. अरे मग छत्रीची काय गरज आहे? वर्गाचं छत आहे ना. सर पावसाळ्यामध्ये छत खराब झाले तर छत्रीच उपयोगी पडेल. चिंकीचं उत्तर ऐकून मिश्रा सरांना हसू आलं. अच्छा, तर या छतापेक्षा तुझी छत्री मजबूत आहे तर ठीक आहे. आज तुमच्या सोबत मी तुमच्या छत्र्यांना सुद्धा शिकवीन. चला मुलांनो आणि छत्र्यांनो, आपापली पुस्तकं काढा. थोडासा पाऊस असेल तर गट्टू चिंकी आपल्या छत्र्या घेऊन शाळेत जात आणि शाळेतून घरी परत जात. असेच काही दिवस गेले आणि अचानक पाऊस थांबला. कडक ऊन पडू लागलं. गट्टू चिंकी उदास झाले. पण तरीही पाऊस पडेल या अपेक्षेने गट्टू चिंकी दररोज शाळेत जाताना छत्री घेऊन जात. पण पाऊस काही पडण्याचं नावच घेत नव्हता. अरे यार, ही छत्री तर फुकटची ओझो झाली आहे. हो ना, पाऊस नाही तर छत्रीची गरज काय? उद्यापासून आपण छत्री घरीच ठेवू. त्या दिवशी गट्टू चिंकीने ठरवलं की छत्रीला सुट्टी द्यायची. दोघेही आता छत्रीला कंटाळले होते. शाळा सुटल्यावर गट्टू चिंकी छत्री हलवत हलवत घरी निघाले. त्यांच्यासोबत हरी आणि सोसायटीमधील इतर मुलं देखील घरी निघाली होती. काल मी बातम्यामध्ये ऐकले होते की हवामान खात्यातील लोक सांगत होते की 1 महिना पाऊस पडण्याची शक्यता नाही, म्हणून उद्यापासून छत्रीला सुटी. अरे नाही, उद्या तर छत्री आणलीच पाहिजे. हवामान विभाग जे सांगते त्याच्या अगदी उलटेच घडते. बघ तू, उद्या नक्कीच पाऊस पडेल. हरी असं म्हणतच होता की अचानक वातावरण बदलू लागलं. ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच सगळी मुलं आनंदाने बागडू लागली. छत्र्या हवेत हलवून हलवून नाचू लागली आणि पावसाचं स्वागत करू लागली. जोराच्या हवेमुळे हरीची छत्री उलटी झाली आणि हरी पावसात भिजू लागला. हे पाहून सगळ्या मुलांनी आपल्या छत्र्या बंद केल्या आणि ते सुद्धा हरी सोबत पावसात भिजू लागले. पावसाचा आनंद घेऊ लागले. तेव्हा अचानक चिंकीची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेली. बिचारा पावसात भिजत होता आणि सर्दी झाल्यामुळे शिंकत होता. हे पाहून चिंकीला त्याची दया आली. आपल्याकडे छत्री आहे तरीही आपण भिजतो आहोत. त्या बिचाऱ्याकडे छत्री नाही म्हणून तो भिजत आहे. याला या छत्रीची आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. मग काय, चिंकी आपली छत्री उघडून त्या भिकाऱ्याकडे गेली आणि त्याला ती छत्री दिली. छत्री मिळाल्यावर भिकारी खूप खुश झाला. मग काय, चिंकी पुन्हा इतर मुलांसोबत नाचू लागली आणि नंतर सर्व मुले पावसात भिजत नाचत गात घरी जाण्यासाठी निघाली. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी
सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला. आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. चिंकीची आयडिया. खूप वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती. त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती, जी घरातले सगळे कामं करायची. बाईसाहेब, घरातली सगळी कामं झाली. ठीक आहे, आता लवकर जेवण बनव. बाईसाहेब, सगळं जेवण तयार झालं. ठीक आहे, आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये. बाईसाहेब, चिंकी सुद्धा शाळेतून आली. अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं. नंतर एक दिवस पूजा आजारी पडते. बाईसाहेब, माझी तब्येत खूप खराब आहे. आज माझ्याकडून काही काम होणार नाही. काही अडचण नाही पूजा, आज तू सुट्टी घे. सुट्टी घेऊन पूजा घरी जाते. त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते, पण पूजा येत नाही. ही पूजा तर आज सुद्धा आली नाही. आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील. दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते. देव करो आणि आज तरी पूजा येओ.
नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल. तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते. तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस? माझं नाव ज्योती. पूजाताईची तब्येत खूप खराब आहे, म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं या. खरंच देवाचे तर आभार मानले पाहिजेत. चल आता लगेच कामाला लाग. ज्योती कामाला लागली. पूजाप्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असं बनवायची की घरातले सगळे बोटं चाखत राहायचे. ताई, तू असंच रोज नवीन नवीन पदार्थ खायला कर. ठीक आहे चिंकी. आता ज्योती रोज चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला. आई, माझ्या खोलीत उंदीर आहे. काय? कुठे उंदीर? तो बाहेर गेला. कुठे गेला? तो बघ. आई आणि चिंकी त्याच्या मागे पळाल्या, पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला. आई, जेरी तर पळून गेला. जेरी कोण? हाच उंदीर. तो टीव्हीवर टॉम अँड जेरी कार्टून होतं ना, त्यात उंदराचं नाव जेरी असतं. ठीक आहे, पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं? आणि नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं. यामध्ये जेरी नक्की अडकणार. हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. ह्याच्या वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली. मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं. आता जेरी कुठे जाणार? पण उंदीर काही हाताला लागला नाही. शेवटी हरून आई म्हणाली, जाऊ दे, मी हार मानते. पण चिंकीने हार मानली नाही. ती उंदराला कसं पकडायचं ह्याचा विचार करते. मी या जेरीला नक्कीच पकडेन. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय. हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपल्या आईजवळ गेली. आई, मला समजलं की जेरीला कसं पकडायचं. चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला. उंदीर पिंजऱ्यात येताच चिंकीने तार खेचली, ज्यामुळे उंदीर आत अडकला. ये, मी जेरीला पकडलं. पण तुला कसं कळालं की जेरी शिरा खायला येईल? ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय. मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय. बस मला कळालं की हा ज्योतिताईने बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय. अरे वा चिंकी, तू तर छान डोकं लढवलंस. थँक्यू आई. अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते. गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना? नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तक काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तक काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो, त्यांना कसली झोप येते? स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही.
तेवढ्यात चिंकी ओरडली. मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामा डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी डिनर. हो आणते, तर 2च मिनिट. रिकामा बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती, आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय. दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स? तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो. शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट? लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी, तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले. गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला, आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, थँक गॉड. पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले. काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही.
पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. टीव्हीचे सत्य. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शाळेतल्या 3ऱ्या वर्गात खूप मुलं शिकायची. त्याच वर्गात अंश आणि वंशिका नावाचे 2 मित्र शिकायचे. त्या दोघांनाही टीव्ही बघायला खूप आवडायचं. ते जसं टीव्हीत बघायचे तसंच वर्गात करायचे. मी आयरन मॅन सारखं एवढ्यावरून उडी मारू शकते. बस, मी तर कॅप्टन अमेरिका प्रमाणे ह्यापेक्षाही उंचावरून उडी मारू शकतो. मी काल एक पिक्चर पाहिला. त्या पिक्चर मध्ये स्पायडरमॅन एक धाग्याच्या सहाय्याने भिंतीवर चढला. हो, मी पण ती फिल्म बघितली होती. तो पहिले भिंतीवर चढला, मग त्याने भिंतीवरून उडी मारली आणि त्याला काहीच झालं नाही. मग तर आपण पण तशीच उडी मारू शकतो. हो, मी उद्या उडी मारायला दोरी घेऊन येईन. आपण त्या दोरीच्या मदतीने पहिले भिंतीवर चढू आणि मग पलीकडे उडी मारू. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी वंशने घरातून निघण्यापूर्वी आपल्या बॅगमध्ये एक पातळशी दोरी ठेवली आणि तो शाळेत जायला निघाला. सकाळी सकाळी जेव्हा सगळी मुलं मैदानात प्रार्थना करत होते, अंश आणि वंशिका शाळेतल्याच एका उंच भिंतीकडे गेले. पहिले आपल्याला या दोरीला वरून बांधावं लागेल, असं बोलून दोघं छतावर गेलेत. त्यांनी त्या दोरीला एका मजबूत गोष्टीशी बांधलं आणि खाली आलेत. चल आता आपण सुद्धा स्पायडरमॅन सारखं या दोरीच्या मदतीने वर जाऊया. आधी मी चढणार. वंशिकाने दोरी पकडली आणि त्यावर चढायला लागली, पण ती त्या दोरीवर चढू शकत नव्हती. हे बघून अंश म्हणाला, तुला नाही जमणार, थांब, मी चढतो. अंशनी वंशिकाकडून ती दोरी घेतली आणि तो दोरीवर चढायला लागला. दोरी खूप पातळ होती, त्यामुळे अंशच्या जोरात ओढण्याने ती दोरी तुटून गेली. हे तू काय केलंस? तू रस्सी तोडलीस. काही हरकत नाही, आपण स्पायडरमॅन सारखं वर चढू शकलो नाही तर काय झालं, आपण त्याच्यासारखं वरून उडी तर मारू शकतो ना. हा, आता ते दोघं स्पायडरमॅन सारखी उडी मारायला छतावर गेलेत. चल आता एकत्र उडी मारूया. असं म्हणून ती दोघं उडी मारायला पुढे निघाले. तेव्हा त्यांच्या शिक्षिकेने दुरूनच त्यांना बघितलं. शिक्षिका जोरात त्यांना थांबवत म्हणाली, अंश, वंशिका, भिंतीपासून लांब व्हा. शिक्षिकेच्या असं बोलण्यावरून दोघंही मागे फिरले. शिक्षिका त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, हे तुम्ही काय करत होता? आम्ही स्पायडरमॅन सारखं उडी मारत होतो. हो, आम्ही टीव्हीत बघितलं होतं. स्पायडरमॅनने वरून उडी मारली आणि त्याला काहीच नाही झालं. यावर शिक्षिका त्यांना समजावत म्हणाल्या, हो, पण मुलांनो, ते टीव्ही मध्ये होतं आणि टीव्ही मध्ये सगळंच खरं नसतं. ते सगळं बनावटी आणि नकली असतं, जे फक्त मनोरंजनासाठी बनवलेलं असतं. म्हणून आपण कधीही टीव्ही मध्ये दाखवलेल्या गोष्टींची नक्कल नाही केली पाहिजे. शिक्षिकेच्या समजावण्यावरून त्या दोघांनाही कळलं. सॉरी टीचर, आम्हाला तुमची गोष्ट समजलीये. आता आम्ही कधीच टीव्हीची नक्कल करणार नाही. अशा प्रकारे अंश आणि वंशिकाला टीव्हीचे सत्य कळले आणि त्यांनी कधीच पुन्हा टीव्हीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपण हे शिकलो की टीव्ही मध्ये जे काही दाखवतात ते फक्त आपल्या एंटरटेनमेंटसाठी असतं. त्यामुळे आपण त्याच्याकडे फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच बघायला हवं आणि प्रत्यक्ष आयुष्यात आपण ते करायचं नाही. ऑनलाईन वर्गामध्ये गट्टू आणि चिंकीच्या खोड्या.
करोना व्हायरसमुळे सगळ्या शाळा आणि कॉलेजेस बंद झाली होती. शाळा बंद असल्यामुळे गट्टू आणि चिंकीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले होते. सुप्रभात मुलांनो, 2 महिन्यानंतर तुम्हा सर्वांना बघून छान वाटलं. शाळा सुरू होईपर्यंत आपण असेच ऑनलाईन अभ्यास करणार आहोत. तुम्ही लोक तुमचं माईक म्यूट ठेवा, कॅमेरा चालू ठेवा आणि लक्ष देऊन अभ्यास करा. कारण जर कोणी झोपलं तर मी इथून खडू फेकून उठवू शकणार नाही. असं बोलून मिश्रा सर हसायला लागतात आणि शिकवणं सुरू करतात. गट्टू आणि चिंकी ऑनलाईन वर्गात मन लावून अभ्यास करतात. अशा प्रकारे 2-3 दिवस गट्टू आणि चिंकीचा इंटरेस्ट टिकून होता. पण हळूहळू दोघांना ऑनलाईन वर्गात कंटाळा येऊ लागला आणि त्यांनी ऑनलाईन क्लासमध्ये खोड्या करण्यास सुरुवात केली. चिंकी, मी बोर झालोय. मी पण. चल, थोडी मस्ती करूया. गट्टू चिंकी, काय बोलताय तुम्ही दोघं? सर, आम्हाला तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही काय बोलताय? काय म्हणताय? बाकी मुलांपर्यंत तर आवाज पोहोचतोय. काय मुलांनो? हो सर, आम्हाला तुमचा आवाज येतोय. गट्टू चिंकी, तुमच्या नेटवर्क मध्ये काहीतरी बिघाड आहे बहुतेक. चेक करा. तुम्ही काय बोलताय सर? आम्हाला काहीच ऐकू येत नाहीये. असं म्हणत गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून हसू लागतात. मागे आई उभी होती. ती दोघांचं वागणं बघत होती. जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑनलाईन वर्ग सुरू झाला तेव्हा गट्टू आणि चिंकीच्या खोड्या पुन्हा सुरू झाल्या. आज सुद्धा मिश्रा सरांना त्रास देऊया. हो हो, का नाही. गट्टू चिंकी, लक्ष कुठे आहे तुमचं? चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ताजमहाल कोणत्या शहरामध्ये आहे? सर, आम्हाला नाही माहिती. आत्ताच तर सांगितलं मी. तुमचं लक्ष नव्हतं. चिंकी, तू सांग, कुठे आहे ताजमहाल? मिश्रा सरांचा आवाज ऐकून चिंकी घाबरते आणि आपला माईक म्यूट करते. सर तर चिडलेत. आता काय करायचं? आता एक काम करूया. सरांना सांगूया की तुमचा आवाजच ऐकू येत नाहीये. तुम्ही दिसत पण नाही. नेटवर्कचा इश्यू सांगून वर्गच बंद करूया. ही चांगली आयडिया आहे. चिंकी माईक ऑन करते आणि बोलते. सर, आम्हाला ना तुमचा आवाज ऐकू येतोय, नाही तुम्ही दिसताय. असं वाटतंय की आमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आम्ही परत कनेक्ट करतो. हा, असं बोलून चिंकी ऑनलाईन वर्ग डिस्कनेक्ट करते. वर्ग डिस्कनेक्ट होताच गट्टू आणि चिंकी हसायला लागतात. ये, उल्लू बनवलं. खूप मजा आली. आमचं नेटवर्क तर सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हो, पण ना तर ही गोष्ट मिश्रा सरांना समजेल, ना ते आपल्याला शिक्षा देऊ शकतील. असं बोलून गट्टू आणि चिंकी पुन्हा उड्या मारायला लागतात. तेवढ्यात अचानक मागून आई आणि बाबा दोघे येतात. तुम्हा दोघांच्या खोड्या संपल्या असतील तर आम्ही हा कम्प्युटर उचलून नेऊ का? आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. आई बाबा, तुम्ही हा कम्प्युटर कुठे घेऊन जाताय? हा तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये काहीच बिघाड नाहीये. बिघाड कॉम्प्युटरमध्ये नाही, तुम्हा दोघांच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून अभ्यास सोडून दोघही खोड्या काढताय. आणि म्हणून आता आम्ही हा कम्प्युटर कोणा गरीब मुलाला द्यायला चाललो आहोत, जो कम्प्युटर नसल्या कारणामुळे ऑनलाईन क्लास अटेंड करू शकत नाहीये. अजून एक गोष्ट, तुम्हा दोघांच्या सगळ्या खोड्या आम्ही मिश्रा सरांना फोन करून सांगणार आहोत. तुम्ही उभे काय आहात? उचला कम्प्युटर. आई बाबांचा अवतार पाहून गट्टू चिंकीला त्यांची चूक समजते आणि ते माफी मागण्यास सुरुवात करतात. सॉरी आई बाबा, यापुढे असं नाही करणार. आम्ही लक्ष देऊन वर्गात बसू. कोणत्याही खोड्या नाही करणार. पण प्लीज तुम्ही हा कम्प्युटर घेऊन जाऊ नका ना, आणि मिश्रा सरांकडे आमची तक्रार सुद्धा नका करू. असं बोलून दोघही रडू लागतात. तर बाबा म्हणतात, मुलांनो, आधीच करोनामुळे सगळा देश त्रासलाय. शाळा बंद असल्यामुळे तुमचं नुकसान होतंय आणि अशामध्ये तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्ही त्यांची साथ दिली पाहिजे की त्यांच्या अडचणी वाढवल्या पाहिजेत. तुमच्याकडे सर्व सुविधा आहेत, तरीही तुमचं वागणं असं आहे. आणि तिकडे गरीब मुलं शिकू इच्छितात तर त्यांना कोणीही शिकवत नाहीये, कारण की त्यांच्याकडे ऑनलाईन शिकण्याची काही सुविधा नाहीये. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा आणि नीट लक्ष देऊन शिका.
आम्ही तुम्हा दोघांचं बोलणं समजलो आहोत. आता आम्ही खोड्या नाही करणार. मग काय, चिंकी परत कॉम्प्युटरवर ऑनलाईन वर्ग कनेक्ट करते आणि दोघही मन लावून अभ्यास करायला लागतात. मुले तर असतातच चटरपटर. जी पण डिश, स्वीट डिश समोर येते तिला लगेच संपवून टाकतात. गट्टू पण सेम तसाच होता. खाण्याचा तो खूपच शौकीन होता. दिवसभर तो फक्त खातच असे. गोड तर त्याला आवडीचं होतं आणि गोष्ट जर चॉकलेटची असेल तर मग विचारूच नका. पूर्ण दिवस फक्त चॉकलेटवरच काढू शकत होता गट्टू. या गोष्टीमुळे मम्मीला पण खूप टेन्शन होत असे. अरे नाही, गट्टू चॉकलेट खातो याचं मम्मीला टेन्शन नव्हतं. जास्त चॉकलेट खाल्ल्याने कधी गट्टूचा एखादा दात किडला तर याचीच जास्त भीती होती मम्मीला. गट्टू, बाळा खूप झाले चॉकलेट खाऊन. दात किडतील अशाने. अरे मम्मी, डोंट वरी. 32 दातातून एक दात किडला तर काय फरक पडेल? गट्टू, हा काही मस्करीचा टॉपिक नाहीये. मी सिरियस आहे. दिवसभर तू काही ना काही खातच असतोस, पण दातांची काळजी अजिबात घेत नाहीस. स्कूलमध्ये काय शिकवलं जातं? आपण 2 वेळेस ब्रश केला पाहिजे आणि तू सकाळचा ब्रश पण नीट करत नाहीस. बस पेस्ट ब्रशला लावायची आणि ब्रश दाताला लावायचा. झाला ब्रश. ही चांगली गोष्ट नाहीये बाळा. पण मुले मुलेच असतात. एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. आणि गट्टूने पण अगदी तसंच केलं. त्याने मम्मीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि आपल्या सवयीवर अडवून बसला. रोज गट्टू चॉकलेट नाही तर दुसरं काही स्वीट डिश खातच असे. पण पाण्याने गुळणा करणं तर लांबच राहिलं, पण तो हेही विसरून जायचा की त्याने काय खाल्लं होतं आणि परत मागायचा. मम्मी, गुलाबजाम. असा होता गट्टू. सकाळचा ब्रश पण नीट करत नसे. ब्रश करणं खूप बोरिंग वाटायचं त्याला. हे ब्रश करणं तर वेस्ट ऑफ टाइम आहे. माहित नाही माणसांना ब्रश करणं कोणी शिकवलं? जनावरं थोडीच ब्रश करतात, तरीही त्यांचे दात किती मजबूत असतात. माकड तर दिवसभर काही ना काही खातच असतं माझ्यासारखा आणि ब्रश पण नाही करत, तरी पण त्याचे दात किडत नाही. तेवढ्यात मम्मीने आवाज दिला. गट्टू, ब्रश झाला का नाही? बघ, चिंकी रेडी पण झाली स्कूलसाठी. मम्मी, फक्त 2 मिनिटं. माहित नाही चिंकी एवढ्या पटापट कसं काय करते. त्यात काय मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणत गट्टूने ब्रशला पेस्ट लावली. ब्रश तोंडात 1-2दा इकडे तिकडे फिरवला आणि झाला ब्रश करून. आणि अशी वाईट सवय असेल तर त्याचे परिणाम थोडीच चांगले होतील. गट्टू सोबत पण सेम तसंच झालं. एका रात्री पण गट्टूचा दात खूप जोरजोरात दुखू लागला आणि गट्टू जोरजोरात ओरडू लागला. मम्मी, खूप दुखतंय मम्मी. बघितलं, काय म्हंटल होतं मी? झाली ना दाताला कीड? मम्मी प्लीज, खूप दुखतंय. असं वाटतंय जसा माझा जीव 2 दातांमध्ये अडकलेला आहे. डोंट वरी, मला माहितीये दातांचं दुखणं काय असतं ते. तुला पेन किलर देते. सकाळपर्यंत आराम मिळेल. मग सकाळी पप्पांसोबत डेंटिस्ट कडे जाऊन ये. मग पेन किलर खाऊन गट्टू झोपून तर गेला, पण जशी सकाळ झाली पेन किलरचा असर संपला आणि गट्टू परत ओरडू लागला. मम्मी. अरे हो बाबा, थांब जरा, आपण चाललोय डेंटिस्ट कडे. तेव्हा चिंकी गट्टू जवळ येत म्हणते, तू डेंटिस्ट कडे जात आहेस ना? जरा सांभाळून. गुड्डी सांगत होती तिच्या भावाचा तुझ्यासारखाच दात दुखत होता, तर डेंटिस्टने त्याचा दातच मुळासकट काढून टाकून दिला. तेव्हा तिथे पप्पा येतात. काय झालं गट्टू? चल चल. नाही पप्पा, मी हे दुखणं सहन करेल, नाहीतर पेन किलर घेईल, पण डेंटिस्ट कडे नाही जायचं. अरे पण काय झालं? चिंकीने काही सांगितलं का? हे ऐकून चिंकी तिथून निघून जाते. पप्पांनी समजून घेतलं. मग पप्पा समजून गट्टूला आपल्या मित्राच्या डेंटिस्ट कडे घेऊन आले. गट्टू खूप घाबरलेला होता. त्याला वाटलं आता त्याचा दात काढून टाकतील. पण जसा तो डेंटिस्ट अंकलला भेटला, त्यांना बघून गट्टूचं दुखणं आणि भीती थोडी कमी झाली. गट्टू, डोंट वरी, तुझा दात कोणी नाही काढणार. फक्त आपण चेकअप करूया. मग मी तुला औषधे लिहून देईल. औषधं खाऊन दाताचं दुखणं बंद.
मग डेंटिस्ट अंकलने गट्टूला त्यांच्या खास खुर्चीवर बसवलं आणि लाईट्स ऑन केले. अंकल, खरंच तुम्ही माझा दात नाही काढणार ना? नाही बाळा, रिलॅक्स. आ आ बाळा, रिपीट नाही करायचं. आपलं तोंड उघड. मग गट्टूने तोंड उघडलं आणि अंकलने चेक करायला सुरुवात केली. अंकलचा हात लागताच गट्टूचं 90% भीती आणि दुखणं गायब झालं. चेकअप होताच डेंटिस्ट अंकल पप्पाला म्हणाले, डोंट वरी, फक्त थोडीशी कीड आहे, मेडिसिनचा कोर्स संपण्याआधीच पळून जाईल. हर्ष, याला समजावून सांग, हा ब्रश करत नाही आणि चॉकलेट पण खूप खातो. डेंटिस्ट अंकल हसत बोलले, आता गट्टूला समजावण्याची काही गरज नाही. दाताच्या दुखण्यानं त्याला बरंच काही समजावलंय. काय गट्टू, खरं बोलतोय ना? हो अंकल, मला समजलं की दात दुखी काय आहे आणि दातांची काळजी घेणं, ब्रश करणं किती गरजेचं आहे. आणि आता गट्टूचं दुखणं पूर्णपणे बंद झालं होतं. पप्पा डेंटिस्ट अंकल सोबत बोलत होते आणि गट्टू पूर्ण क्लिनिक फिरत होता. ते क्लिनिक आणि तिथले इन्स्ट्रुमेंट्स खूप वेगळे होते. गट्टू पहिल्यांदाच डेंटिस्ट क्लिनिक मध्ये आला होता, त्यामुळे हे त्याच्यासाठी खूप वेगळा आणि नवीन एक्सपिरियन्स होता. तिथे ठिकठिकाणी दातांचे डायग्राम, मॉडेल्स आणि पोस्टर्स होते, ज्याच्यावर खूप चांगली इन्फॉर्मेशन होती. गट्टूने हे सगळं पाहिलं आणि वाचलं सुद्धा. गट्टू बाळा, चला. बाय बाय अंकल. बाय गट्टू. मग गट्टू पप्पांसोबत घरी निघून आला. काही दिवसातच त्याचं दुखणं एकदम बरं झालं आणि सोबत सोबत त्याच्या सवयी पण. गट्टू आता 2 वेळेस आणि खूप चांगला ब्रश करू लागला. चॉकलेट वगैरे त्याने कमी केलं आणि अशा प्रकारे गट्टू आता आपल्या दातांची चांगली काळजी घेऊ लागला. गट्टूची फुटबॉल मॅच. मुलांना कधी कुठली गोष्ट आवडेल, कुठल्या गोष्टीची सवय लागेल काही सांगता येत नाही. गट्टूला ही एक सवय लागली होती, झोपेमध्ये उजवा पाय सतत हलवण्याची. ऐकून तुम्हाला हसू येईल, पण अर्ध्या रात्री चिंकी जेव्हा पाणी पिण्यासाठी उठली, तिने अंधारात जोरजोरात हलणारा पाय बघितला तर ती जोरात ओरडली. आई बाबा पळतच खोलीमध्ये आले. लाईट्स ऑन झाले आणि त्यांनी चिंकीला विचारलं, काय बाळा, काय झालं? ते बघा. आई बाबांनी जेव्हा गट्टूकडे बघितलं तर त्यांना हसू आलं, कारण गट्टू गाढ झोपेत होता आणि आपला उजवा पाय हवेमध्ये घेऊन सतत किक मारत होता. खूप गमतीशीर दिसत होता तो. अरे देवा, आता हे काय सुरू केलं गट्टूने? गट्टू, उठ बाळा. गट्टू. आई बाबांच्या आवाजाने गट्टूला जाग आली. तो म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथे? काय झालं? हवेमध्ये हेलिकॉप्टर सारखा पाय घुमवतोयस आणि विचारतोयस काय झालं? किती घाबरले होते मी. मी? नाही, तू कदाचित स्वप्न पाहिलं असशील. हे ऐकून बाबा हसत म्हणाले, तुला काय वाटतं गट्टू? तुझी आई आणि मी इथे येऊन काय स्वप्न बघतोय? बाळा, तू खरंच हवेमध्ये जोर जोरात किक करत होतास. काही हरकत नाही, होतं असं. चला झोपा सगळे. पण असं रोज रोज होऊ लागलं होतं. गट्टू रोज गाढ झोपेमध्ये आपला पाय हलवत होता आणि बिचाऱ्या चिंकीची झोपमोड व्हायची. मग चिंकीने एक आयडिया केली. मग तिने गट्टूचा तो पायच बांधला. आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व. पण नाही, गट्टूचा बांधलेला पाय सुद्धा डान्स करत होता आणि चिंकीने डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा. ही गोष्ट फक्त बेडरूम पर्यंतच नाही थांबली. बेडरूमच्या बाहेर सोसायटी आणि शाळेमध्ये सुद्धा झाली. खरं तर गोष्ट ही होती की गट्टू आता फक्त झोपेतच नाही तर जागेपणीही एक पाय हवेत किक करत होता आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूचीही लोक धोक्यात आली होती. त्या दिवशी तर गट्टूची लात बंटीच्या डोळ्यापर्यंत पोहोचली आणि ही गोष्ट मिश्रा सरांना कळाली तेव्हा ते सुद्धा वैतागले. गट्टू हवेमध्ये लाथ मारत चाललेला होता. रस्त्यात कुठला टीनचा कॅन मिळाला तर त्याला ठोकर मारत मारत घरी आणायचा. घरी कॅन्सचा ढिगारा झाला आणि मग बाबा आई सिरियस झाले. गट्टू, ही काय सवय लागली आहे तुला? आधी बेडरूम
आणि आता बेडरूमच्या बाहेर सुद्धा. बंटी थोडक्यात वाचला. चिंकी सांगत होती, जे दिसेल त्याला लाथ मारत घरापर्यंत आणतोस आणि परत तेच मला भंगारवाल्याला विकावं लागतं. आई, मला सुद्धा कळत नाहीये मी हे का करतोय. लाथ मारणं माझं पॅशन बनलंय. असं काहीच नाहीये की मला कुणाला दुखवायचंय किंवा कुणाला घाबरवायचंय. पण मला हेच कळत नाहीये की मी सगळं सोडून या लाथेच्याच मागे का लागलोय. गट्टूला कळलं नव्हतं, पण बाबांना कळालं होतं. बाबा गट्टूला म्हणाले, डोंट वरी बेटा, मला कळलंय आणि तुझ्या या सवयीचा चांगला इलाज आहे माझ्याकडे. तुला खूप आवडेल तो. तू काय बाबा? संध्याकाळी चल, तुलाच कळेल काय आहे ते. तेव्हा संध्याकाळी गट्टूला घेऊन बाबा एका स्पोर्ट शॉप मध्ये आले आणि तिथून बाबांनी त्याला एक फुटबॉल काढून दिला. फुटबॉल बघताच गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम मस्त स्माइल आली आणि त्याचा उजवा पाय डान्सच्या मूड मध्ये आला. वाव बाबा, फुटबॉल, मला तर हेच हवं होतं. हाच तर होता, याच्यासाठीच तर माझा पाय नाचत होता. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की मला तेव्हा फुटबॉल पाहिजे माहित नव्हतं. आणि गट्टू फक्त एवढे बोलूनच नाही थांबला. त्याने फुटबॉल जमिनीवर टाकला आणि फुटबॉलच्या सोबतच गट्टूही जंप करत खेळू लागला. बाबांच्या सोबत शॉपचे अंकलही खुश झाले. एवढ्या छोट्या वयात फुटबॉलवर एवढा चांगला होल्ड. बघा सर, एक दिवस खूप मोठा फुटबॉल प्लेअर बनेल तुमचा गट्टू. हे ऐकून तर गट्टूच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता पुढची स्टोरी तर अजून इंटरेस्टिंग बनली होती, कारण गट्टूला आता लाथ मारायला अशी गोष्ट मिळाली होती ज्यात मजाही येत होती आणि कुणी काही म्हणतही नव्हतं. गट्टू रोज शाळेतून आल्यावर आणि सकाळी शाळेत जाण्यापूर्वी फुटबॉलची जोरदार प्रॅक्टिस करायचा. एक दिवस तर तो त्याचा फुटबॉल शाळेत घेऊन गेला आणि जसा वेळ मिळाला तो फुटबॉल खेळू लागला. शाळेतले बरेच मुलं सुद्धा फुटबॉल घेऊन शाळेत येऊ लागले आणि बघता बघता शाळेच्या ग्राउंड मध्ये सगळीकडे फुटबॉलच दिसू लागले. पांडे हेडमास्तरांना ही गोष्ट लक्षात आली आणि ते मिश्रा सरांना म्हणाले, सर काय म्हणता, होऊन जाऊ दे मुलांसोबत एक एक मॅच. हो सर, मी पण हाच विचार करत होतो. आता माहोल झालाच आहे तर मारूयात किक. मग काय, 2 टीम बनवल्या गेल्या. एक गट्टूची टीम आणि दुसरी बंटीची टीम. दोघांना समान प्लेअर वाटून दिले आणि फुटबॉलची मॅच सुरू झाली. मिश्रा सर आणि पांडे सर गोलकीपरच्या पोझिशनला होते. गट्टू मिश्रा सरांच्या टीम मध्ये होता. गट्टू अशा काही किक मारत होता की त्याचा बॉल अडवता अडवता पांडे सरांचा घाम फुटला होता. अरे काय कमाल खेळतोय हा मुलगा. त्याच्या किकने सुटलेला बॉल दिसतच नाहीये. गोलवर गोल करतोय नुसता. या प्रकारे मॅच संपन्न झाली तर गट्टूची टीम जिंकली होती. वा मुलांनो, गट्टू वेल डन हा. तुझा किक परफॉर्मन्स चांगलाय. अजून खूप काही शिकायचंय तुला फुटबॉलचं. पण डोंट वरी, तुझ्यासाठी पांडे सरांनी काहीतरी विचार केलाय. गट्टू, तुझ्यासाठी मी एका फुटबॉल ट्रेनरची अरेंजमेंट करतोय स्कूल कडून. तो खास तुला ट्रेन करेल. तू शाळेकडून फुटबॉल खेळशील आणि सोबतच शाळा आणि देशाचंही नाव रोशन करशील. हे ऐकून गट्टू एवढा खुश झाला की त्याने एक जोरदार किक फुटबॉलला मारली आणि फुटबॉल हवेला चिरत आकाशात गायब झाला. वेलकम विंटर. नोव्हेंबर महिना चालू होता. नोव्हेंबरचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस. सकाळीच मंद मंद हवा थंडीला एखाद्या फ्रेंड प्रमाणे आपल्या सोबत घेऊन गट्टू चिंकीच्या रूम मध्ये आली. थंडीमुळे गट्टू चिंकीने ब्लँकेट घेऊन जास्त वेळ झोपायचे ठरवले होते. 8 वाजले आणि मम्मी त्यांना उठवण्यासाठी आली. अरे उठा, 8 वाजले आहेत. थंडी सुरू झाली आहे. थंडीत असं चादरीत कुडकुडत बसण्याऐवजी सकाळी आमच्या सोबत मॉर्निंग वॉकला चला. खूप मजा येईल. ऐकून गट्टू चिंकी आपले ब्लँकेट फेकून पटकन बेडवर उठून बसले. काय, तुम्ही मॉर्निंग वॉक साठी जाता? आम्हाला कोणी काहीच का सांगितलं नाही? अरे आजपासूनच जायला सुरुवात केली. सकाळीच सुधीर अंकलचा मेसेज आला आणि आम्ही निघालो. तुम्ही गाढ झोपेत होता म्हणून तुम्हाला नाही उठवलं. कोण कोण आलं होतं? सगळे जण होते. सुधीर अंकल, मेघा आंटी, विशाल, हरी, गुड्डू, सेक्रेटरी सर सगळे होते. खूप मजा आली. चालता चालता सावित्री गार्डन मध्ये पोहोचलो, कळलं सुद्धा नाही. उद्यापासून आम्ही पण येऊ. मम्मी, थंडी सुरू
सुरू झाली की वातावरण किती रंगीत आणि एक्साइटमेंट होतं ना. हो, पण आता थोडीच थंडी आहे म्हणून जेव्हा जास्त थंडी पडेल तेव्हा तुम्हाला अंथरुणातून बाहेर यायचं सुद्धा मन नाही करणार. आणि हो, आत्ताच सांगते, आजपासून फ्रीज मधलं खाणं एकदम बंद. हे ऐकून गट्टू हसत बोलला. मम्मी, तू एक काम कर, तू ना फ्रीजला मोठं कुलूप लाव. व्हेरी फनी. आता चला उठा पटकन, शाळेत पण जायचं आहे. दुपारची वेळ होती. गट्टू चिंकी शाळेत गेले होते. मम्मीने कपाटातून सर्वांचे स्वेटर काढून ठेवले. संध्याकाळी सर्वांनी स्वेटर घातले. स्वेटर घातल्यावर गट्टू, चिंकी, मम्मी, पप्पा सगळे एकदम जाडजूड दिसत होते. स्वेटर घालून आपण सगळेजण अस्वल वाटत आहोत. तुमचे जोक्स फक्त तुम्हालाच सूट करतात. इतका पण वाईट नव्हता. तू फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जे जोक फॉरवर्ड करते ना, त्यापेक्षा खूपच चांगला होता. मी कोणता जोक फॉरवर्ड केलाय? एका शेतकऱ्याने भालूला दिला आलू. भालू बोलला, मी आहे भालू, मग मी का खाऊ आलू? हे ऐकून गट्टू, चिंकी सोबत पप्पा पण हसू लागले. पण मम्मीची नजर पडताच पप्पांनी लगेच टॉपिक बदलला. चला जेवण करून लवकर झोपूया. पण उद्या तर संडे आहे ना. अरे हो, पण आपल्या सर्वांना लवकर उठवून मॉर्निंग वॉकला पण जायचंय ना. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी, मम्मी, पप्पा सोसायटी मधल्या इतर लोकांसोबत चालत चालत सावित्री गार्डन कडे जाऊ लागले. रस्त्यावर बाकी सोसायटी मधले सगळेजण आपापला ग्रुप बनवून गप्पा मारत वॉक करत होते. सकाळी चांगलं वातावरण तयार झालं होतं. खूप मजा येत होती. नंतर सावित्री गार्डन मध्ये आल्यावर सर्वांनी वॉर्म अप केला. नंतर सुधीर अंकलनी सर्वांना योगा शिकवला आणि 1 तासानंतर सर्वजण घरी परतले. नाश्त्यात आज मम्मीने बदामाची बर्फी बनवली होती. बदामाची बर्फी. थंडीमध्ये चांगलं आणि सकस खायला पाहिजे. माझी आजी सांगायची, थंडीत जे आपण खातो ते डायरेक्ट शरीराला लागतं आणि आपण शक्तिशाली बनतो. उद्या गुळाचा हलवा बनवणार आहे. हो, एकदम बरोबर बोललास तू. थंडीच्या दिवसात भूक सुद्धा जास्त लागते. आपण पाणी कमी पितो आणि जेवतो जास्त. वजन वाढवण्यासाठी वेळ म्हणजे थंडीचा सीझन. दुपारच्या जेवणासाठी मम्मीने मेथीची हिरवी भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली होती. त्याचबरोबर पांढरा मुळा, गाजर आणि लसणाची चटणी, सगळं काही होतं. मेथीची भाजी बघून गट्टू, चिंकीने तोंड वाकडं केलं. पण जसा त्यांनी पहिला घास खाल्ला, वा, काय मस्त आहे, मज्जा आली. मेथीची पालेभाजी, गाजर, मुळा, काय जेवण आहे. बाजरी आणि मेथी उष्ण असतात, तसंच यांच्यामध्ये भरपूर पोषक तत्व देखील असतात. म्हणूनच थंडीमध्ये शरीर गरम ठेवण्यासाठी मेथी, पालक, फ्लॉवर, मुळा वगैरे खाल्लं पाहिजे. दुपारी सर्वजण मॉल मध्ये शॉपिंग करायला गेले. मम्मीने आठवणीने मॉइश्चरायझर घेऊन ट्रॉली मध्ये ठेवले. रात्री सर्वांनी मॉइश्चरायझर लावून आपल्या स्किनची चांगली मालिश केली. आता थंडी खूप वाढू लागली आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. म्हणून काहीही करून मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. त्यामुळे त्वचा चांगली होऊ शकते. त्वचा फुटत पण नाही. चिंकी, तुझे ओठ पण फुटले आहेत ना, त्याला पण मॉइश्चरायझर लाव. नंतर सगळेजण झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू, चिंकी 5 वाजताच उठले आणि व्यवस्थित रेडी होऊन सगळ्यांसोबत मॉर्निंग वॉक साठी निघाले. 6 वाजले, तरी पण किती अंधार आहे ना. बाळा, थंडीच्या दिवसात रात्र मोठी होते आणि दिवस छोटा होतो. आज 5 वाजता सूर्यास्त होईल बघा. सगळेजण चालत होते. खूप थंडी होती, पण चालल्यामुळे शरीरात गरमी निर्माण झाली होती. खूपच उत्साही वातावरण होतं. एका दुकानासमोर काही लोक शेकोटी म्हणजेच आग पेटवून शेकत बसले होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते. किती मस्त सीन आहे ना. सगळेजण शेकोटी भोवती एकत्र जपून मस्त गप्पा मारत आहेत. अचानक गट्टूच्या डोक्यात एक आयडिया आली आणि गट्टू म्हणाला, आपण सुद्धा आपल्या सोसायटी कॅम्पस मध्ये एका रात्री खूप मोठी शेकोटी करू. शेकोटीच्या बहाण्याने सर्वजण खाली येतील आणि खूप गप्पा मारतील. गाणं, नाचणं, काय प्रोग्राम बनेल ना. गट्टू, काय मस्त आयडिया आहे. आपण या प्रोग्रामला एक नाव पण देऊ आणि आपण हा प्रोग्राम दरवर्षी करू. कोणी गिटार वाजवेल, कोणी गाणे म्हणेल, कोणी गोष्टी सांगेल,
तर कोणी ऍक्टिंग करेल. त्याचं नाव काय ठेवायचं? वेलकम विंटर. यस, वेलकम विंटर. तर फिक्स झालं. रविवारी रात्री आपण वेलकम विंटर करूया. रविवारी रात्री सोसायटी कॅम्पस मध्ये शेकोटी पेटवली गेली. सगळे मेंबर्स शेकोटी भोवती जमा झाले आणि ऊब घ्यायला लागले. सोबतच त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. नंतर विशाल दादाने गिटारचे सूर छेडले आणि सगळे गायला लागले. वाजवत नाचत गात गट्टू, चिंकी आणि सोसायटी मधील इतर मेंबर्स थंडीला वेलकम करू लागले. आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा, आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय गाई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू, चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी, खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून नाही, आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू, खरंय तुझं. थोडंसं सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू, चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो, थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही. अरे तर या गट्टू, चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू, चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू, चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेलीत, बस येतीलच थोड्या वेळात. मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे अजून गट्टू, चिंकी आले नाहीयेत. अरे आहेत तरी कुठे ते? हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू, चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा
सोबत राहा तुम्ही खूप वर्ष. सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही. अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी. हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो, माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही. हा अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो, आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा हो हो बाबा, मला आता खूप जोराची जोराची भूक भूक लागलीये. लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत, की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओ हो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. बर्फाचा पाऊस. कोण्या एके संध्याकाळी गट्टू, चिंकी आणि बाबा आपल्या बॅग्स पॅक करून आईच्या मागे लागले होते. तिघं आईची समजूत काढत होते, पण आई मान्यच करत नव्हती. मम्मी मम्मी प्लीज. नाही, मुळीच नाही. अगं, अशी संधी परत परत नाही मिळत. चल ना जाऊया. तुम्ही तिघ जा, मी नाही येणार मुळीच. अगं, तू नाही येणार, मग आम्ही तिघं जाऊन काय करणार? तर मग जाणं कॅन्सल करा. मम्मी प्लीज. मम्मी प्लीज ना. तुम्ही कितीही जबरदस्ती करा, मी नाही म्हणजे नाही येणार. मम्मी तिच्या रूम मध्ये गेली. तिघही मम्मीच्या मागे मागे गेले आणि तिची वारंवार मनधरणी करू लागले. तरीही ती तयारच होईना. हा तर मग ठीक आहे, आम्ही तिघं जातोय. चला गट्टू, चिंकी, आपली फ्लाईट मिस होईल नाही तर. पण पप्पा. गट्टू, चिंकी चला. आणि गट्टू, चिंकी पप्पांसोबत रूमच्या बाहेर आले. बाहेर येताच पप्पांनी गट्टू, चिंकीला डोळा मारून इशारा केला. गट्टू, चिंकीना इशारा समजला. पप्पांनी मम्मीच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि मम्मी आतमध्ये घाबरली. अरे, दार का बंद केलंय? आम्ही सगळे तर जातोय ना, आणि तुला तर घरातच बसायचंय ना, म्हणून तू या रूम मध्येच बंद राहशील, तेही आम्ही येईपर्यंत. हा काय वेडेपणा आहे? उघडा दरवाजा. नाही, हा दरवाजा आता आम्ही आल्यानंतरच उघडला जाईल. अरे पण मी इथे एकटी इतके दिवस काय करणार? मग आमच्या बरोबर चल. पण तिथे खूप थंडी आहे.
आम्ही आहोत ना. तिथे तर बर्फ पडतो. आम्ही आहोत ना. तर मग उघडा दरवाजा, येते मी. रात्रीच्या 9 वाजताची फ्लाईट होती. तिघही टॅक्सीने एअरपोर्टवर आले आणि प्लेन मध्ये बसून निघाले. पण कुठे? अरे ते तर सांगायला आम्ही विसरूनच गेलो. ते सर्व विंटर वेकेशनला चालले होते, स्नोफॉल एन्जॉय करायला. माहितीये कुठे? हिमालयाच्या वर पर्वतराजींवर, उत्तराखंडात. तुम्ही एक्साइटेड झालात ना? मला माहिती होतं. मग चला, आम्ही गट्टू चिंकीच्या सोबत तुम्हालाही हिमालयाची सफर घडवतो. काही क्षणातच प्लेन देहरादून मध्ये लँड झालं. प्रचंड थंडी होती तिकडे. बट डोंट वरी, गट्टू चिंकी थंडीपासून बचावासाठी टॉप टू बॉटम रेडी होते. वाव, किती फ्रेश आणि शुद्ध हवा इथली. प्रत्येक श्वास ताजतवानं करतोय मला. बाळा, हीच तर खास गोष्ट आहे इकडची. म्हणूनच तर जगभरातून प्रवासी इकडे येतात प्रवासाला. बाबा, आपण इथपर्यंत तर पोहोचलोय, पण आता पुढे कुठे आणि कसं जायचंय हे तर तुम्ही सांगितलंच नाही. ऋषिकेश इकडनं फक्त 20 किलोमीटर लांब आहे. आपण बसमध्ये बसून ऋषिकेशवरनं पुढे ऑलीला जाऊ. चला. उत्तराखंडाच्या चमोली जिल्ह्यामध्ये ऑली नावाचं एक स्की रिसॉर्ट आहे. तिथे ऑलीमध्ये बर्फाशी निगडीत स्पोर्ट्स आहेत आणि ह्याचीच मजा लुटण्यासाठी गट्टू चिंकीचं कुटुंब घरातून निघालंय. बर्फातला प्रवास खूपच आलिशान आणि इंटरेस्टिंग होता. बस हिमालयातल्या उंच उंच डोंगरांवरून प्रवास करत हळूहळू पुढे सरकत होती. दोन्ही बाजूला खूप खोल दरी आणि मधूनच बस चालली होती. बर्फाळ सफेद चांदीप्रमाणे चमकत असलेले डोंगर, उंच उंच देवदाराचे वृक्ष, हे सर्व एन्जॉय करत गट्टू चिंकी बसच्या खिडकीतून पाहत पाहत पुढे चालले होते. असं वाटतंय की आपण स्वर्गाची सफर करतोय. मला तर बस मधून उतरून या डोंगरांमधून, जंगलांमधून मनसोक्त धावावंसं वाटतंय. थांबावंसंच वाटत नाहीये. हे ऐकताच मम्मी पप्पा हसू लागले. डोंट वरी चिंकी, आपलं डेस्टिनेशन जवळच आहे. आपण फार लवकरच इथल्या जमिनीवर पाय ठेवणार आहोत. थोड्या वेळानंतर सर्व ऑलीला पोहोचले आणि तिथल्या एका मोठ्या रिसॉर्टवर थांबले. गट्टू चिंकी बर्फामध्ये खेळायला फारच उत्सुक होते, पण वातावरण तर स्वच्छ होतं. बर्फ पडण्याचा एक मागमूस सुद्धा नव्हता. बिचारे गट्टू चिंकी नाराज झाले. मग रिसॉर्टच्या मॅनेजरने सांगितलं, डोंट वरी, आता वातावरण स्वच्छ आहे, पण स्नोफॉल तर 2 मिनिटांनंतर सुद्धा होऊ शकतो. जानेवारी आणि मार्चच्या मध्ये तर खूप बर्फ असतो. तुम्ही खाऊन पिऊन जरा आराम करा हो. स्नोफॉल स्वतःहून तुम्हाला उठवेल. आणि घडलंही तसंच. मम्मी पप्पा लंच करून प्रवासाचा क्षीण घालवत होते की मम्मीचं लक्ष गेलं आणि तिने पाहिलं की चिंकी खिडकी समोर उभी राहून बाहेरचं दृश्य पाहत होती. जणू असं वाटत होतं की खिडकीच्या बाहेर काहीतरी स्वप्नच सुरू आहे. अख्खं आकाश भरून आलं होतं आणि आकाशातून जमिनीवर हलका हलका कापूस पडत होता. पण तो कापूस नव्हता, कापसासारखाच हलका हलका मुलायम मुलायम बर्फ होता जो जमिनीवर पडत होता. आणि जमीन जणू सफेद चादर उडून लाजत आहे. मम्मी पण एक्साइट झाली. अरे उठा उठा, स्नो फॉलिंग सुरू झालंय. मम्मी पापा पण उठून खिडकी जवळ आले. चिंकी बाहेरचं दृश्य बघून एवढी खुश झाली होती की तिच्या डोळ्यांमध्ये अश्रूच दाटले आणि तिने मम्मी पप्पांना मिठी मारली. थँक्यू सो मच, आम्हाला हा वंडरफुल एक्सपिरियन्स देण्यासाठी. मम्मीने चिंकीचा पापा घेतला. अगं गट्टू कुठे आहे? तो बघा. गट्टू तर बाहेर बर्फामध्ये केव्हाचाच पळत होता, घसरून पडतही होता, बर्फाचे गोळे बनवून आकाशाकडे फेकत होता. मम्मी पप्पा आणि चिंकी पळत पळत गट्टूकडे पोहोचले. अशा वातावरणात मम्मी पप्पा देखील त्यांचं वय भान हरपून गेले. गट्टूने बर्फाचा एक मोठा गोळा बनवला, मम्मी पप्पांवर फेकला. मग मम्मी पप्पांनी बर्फाचे गोळे बनवून गट्टूला मारले. मम्मी पप्पा आणि चिंकी गट्टूवर तुटून पडले. सर्वच हसत खिदळत इकडे तिकडे उड्या मारत मस्त एन्जॉय करत होते. बर्फात घसरून पडत होते, गप्पा मारत होते. तेव्हा गट्टूने पाहिलं डोंगरावरून स्कीइंग करत येत असणारा एक ग्रुप घसरून त्यांच्या दिशेने येत आहे. गट्टू, चिंकी, मम्मी सगळे एक्साइटमेंट मध्ये त्यांच्या दिशेने पळू लागले आणि पाय घसरून पडत आपोआपच डोंगरावरून खाली येऊ लागले.
याहू! स्नोफॉल पडतच होता, वाढत होता आणि वाढतच गेला.